हाय अश्विन. हाय दादा, कसा आहेस? नमस्कार नमस्कार. एकदम ठीक आहे मित्रा. ऑल सेट. हा, ओके. बरं, तू एकदम छान दिसतोयस. होप तुझा फोन सायलेंट वर आहे आणि आपण सगळ्या गोष्टीची रिहर्सल जी केलेली आहे तर आपण सुरुवात करूया. ओके दादा. छान छान दिसतोयस. तर मित्रांनो, सर्वांना सर्वप्रथम तर नमस्कार. मी अभिजित पवार. आज या ठिकाणी अ, अश्विन पावसकर एक नावाजलेला युवा उभरता आणि चमकता सितारा आहे लखवा टेनिस क्रिकेटचा. याचा इंटरव्ह्यू घेण्याआधी क्रिकचॅट्स इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून आपण एक नवीन पर्व साजरे करतोय. आज 18वं हे एपिसोड आहे. आपल्यामध्ये चांगला खेळाडू आपल्यासोबत जोडलेला आहे वेळेच्या आधी. तर सर्वप्रथम त्याचं स्वागत आहे. अश्विन, स्वागत आहे तुझं. सुरुवात करण्याआधी थँक्यू दादा. अश्विन, निश्चितच आज आपण गुरुपौर्णिमा साजरा करतोय. तर ज्यांनी म्हणजे सर्वप्रथम तर आपण आई वडिलांना आपण वंदन करू आणि त्यानंतर आपले गुरुवर्य, शिक्षक आणि ज्यांनी ज्यांनी आपले मित्र असू, हा निसर्ग बरंच काही आपल्याला शिकवलेलं आहे. तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अश्विन, अर्थातच तुला पण शुभेच्छा द्यायच्या असतील तर तूही देखील शुभेच्छा देऊ शकतोस. मी देईन शुभेच्छा तर घरच्यांना आधी, माझ्या मम्मी पप्पांना देईन. कारण की गुरु सगळ्यांचे, म्हणजे सगळ्यांचं तेच आहे की प्रत्येकाचा आई आणि वडील सगळ्यांचे तेच गुरु असतात. शाळेत आहेत, क्रिकेटमध्ये पण आहेत. क्रिकेटमध्ये गुरु आहेत, जितूनबाई आहेत, विजूबाई आहेत. त्यांना पण मी शुभेच्छा देईन. अर्थातच. तर या ठिकाणी आपण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आजची संध्याकाळ आणि आपल्याला एक युवा टॅलेंटेड खेळाडूला इंटरव्ह्यू करण्याची संधी मिळते. अर्थातच त्याच्याबद्दल मी थोडकंसं सांगणार आहे. तर बोलण्यासाठी बरंचसं काही आहे, पण एक इंट्रोडक्शन पार्ट म्हणून त्याची आपण ओळख आपल्या सर्वांना करून देऊ इच्छितो. अ, अश्विन पावसकर याला तर खरं लोकांनी रन मशीन म्हणून हा किताब दिला आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या संघाची प्रमुख भूमिका निभावणारा एक परफेक्शनिस्ट, त्याचबरोबर एक चांगला ऑलराऊंडर, एक चांगला गुणी खेळाडू, जो फक्त फलंदाजीच नाही तर गोलंदाजीचा देखील तेवढाच भेदक मारा करतो लखवा टेनिस क्रिकेटच्या या फॉर्मॅटमध्ये. त्याचं क्षेत्ररक्षण अति उत्तम आहे. माइंडफुल क्रिकेटर आहे. अर्थातच मास्टर माइंड जर सुंदर स्टार बॉय या संघाचं म्हटलं जाईल तर तो अश्विन पावसकर आहे. तर आपण लखवा टेनिस क्रिकेटच्या व्यतिरिक्त म्हणायला गेलं तर आज त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन देखील क्रिकेट खेळलेली आहे. लेदर क्रिकेट तो उत्तम खेळतो. एक चांगला यष्टीरक्षक आहे, विकेट किपर आहे, तेवढाच चांगला टेक्निकल बॅट्समॅन देखील आहेत. त्याचबरोबर स्पिन क्रिकेट म्हणालं तर आपल्या संपूर्ण मुंबई शहरामध्ये तो स्पिन क्रिकेटचं देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्याचा गुणगौरव केला जातो अनेक ठिकाणी. आपल्या बोरिवली विभागातच नव्हे तर संपूर्ण मुंबई क्रिकेटमध्ये देखील. आणि गेल्या 2-3 सीझन पासून जेव्हापासून त्यांनी टेनिस क्रिकेट ओव्हरआर्म म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटची सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये देखील त्याचा एक चांगला गाजावाजा आणि चांगला बोलबाला आता सुरू आहे. अर्थातच सान्वी 11 या संघाकडून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर शौर्य आज त्या संघाकडून खेळतोय. पण मी नुकतीच त्याची एक स्पर्धा बघितलेली NCC मध्ये. त्यांनी अप्रतिम म्हणजे फिनिशर ज्या पद्धतीने आपण त्याला लखवा क्रिकेटमध्ये पाहतो की जर तो पहिल्या चेंडूपासून आला तर गेम फिनिश करण्यामध्ये तो बिलीव्ह करतो, अशीच खेळी त्यांनी ती एक आठवणीतली खेळी आपल्या सर्वांसमोर दिलेली आहे. तर मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया अश्विन पावसकर उर्फ रन मशीन. रन मशीन आता पावसकर, सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा लखवा टेनिस क्रिकेट थँक्यू दादा. आयोजित क्रिक चॅट्स इंटरव्ह्यूजच्या या 18व्या एपिसोडमध्ये. आणि हे संपूर्ण संस्करण आपल्याला प्रायोजित केलेले आहे ते क्रिकवेअर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. तर पहिला तर मी थँक्यू बोलीन क्रिकवेअर, म्हणजे बाळा दादा, पिंट्या दादा आणि एक लखवा टेनिस क्रिकेट फॅमिली आपली जी आहे, की त्यांनी मला अशी संधी दिली की आपल्या इंटरव्ह्यूसाठी. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद सांगतो. आता थेट सरळ प्रश्न जो मी सर्व खेळाडूंना जेव्हा मी इंटरव्ह्यू केलेला आहे, एक साधा आणि सोपा प्रश्न की आज लखवा टेनिस क्रिकेटमुळे किंवा तुझ्या या क्रिकेटच्या खेळामुळे एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे. पावसकर एक क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. तर क्रिकेटची पहिली आठवण, लखवा टेनिस क्रिकेट किंवा किंबहुना तू पहिल्यांदा क्रिकेट खेळलात, ती काहीशी आठवण जर तुम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांबरोबर शेअर केलं तर अर्थात सर्वांना आवडेल ऐकायला. मी क्रिकेट स्टार्ट केला मी जेव्हा म्हणजे 12 वर्षाचा होतो. तेव्हा मी लेदर क्रिकेट चालू केलेला
राजेंद्र नगरला आहे, शिवसेवा स्पोर्ट्स क्लब आहे तिकडे. मग तिकडनं हळूहळू शिवाजी पार्कला जायला लागलो प्रॅक्टिसला. तिकडे सर होते आमचे सचिन सावंत म्हणून होते. सेंट्रल रेल्वेला आमची प्रॅक्टिस व्हायची. मग थोडा 2-3 वर्षामध्ये तिकडे थोडं खेळलो. मग तो सरांनी कांगालीसाठी मला थोडा केला की तू कांगालीत खेळणार का हे वगैरे तसं. जी डिव्हिजनला खेळलो आधी मी. जी डिव्हिजनला थोडा परफॉर्मन्स केला. जी डिव्हिजन नंतर मी बस लास्ट जी डिव्हिजनच केलो. मग नंतर ते क्लब ज्या वर्षी मी खेळलो त्या वर्षी थोडा परफॉर्मन्स केला जी डिव्हिजनला पण. आणि नंतर त्याच वर्षी क्लब तो नॉकआउटला. त्यानंतर थोडं क्रिकेट पण थोडं कमी झालं. UK ला होतो. परत मग हळूहळू मग अंडर 19ला ऍक्च्युली लकवा क्रिकेट माहितीच नव्हतं मला काय आहे. स्पिन खेळायचो, ओव्हरहँड खेळायचो आम्ही आता म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये सगळे. MSB ला जायचो प्रॅक्टिसला वगैरे. तर मग जिथे प्रेसिका व्हायचं 10 नंबर रोडला दौलतनगर तिकडे D9 ओम साईराम बॉईज ते आणि नीम युनायटेड बॉईज हे प्रॅक्टिस करायचे संध्याकाळचे. इव्हनिंगला एक 4:30-5 वाजता. तर आम्ही जायचो, बघायचो की काय आहे क्रिकेट. मग थोडं त्यांच्याबरोबर खेळलो मी. मग हळूहळू प्रॅक्टिस केली. एक वीक कंटिन्यू केलो प्रॅक्टिसला त्यांच्याबरोबर मी. केली प्रॅक्टिस. मग एक माझा फ्रेंड आहे हेमंत कुर्मीकर, ते अंडर 19 खेळायचे ते पोरं. आपल्या रत्ननगरची टीम होती. आणि तेव्हा अंडर 19 देवांग हे लोक टुर्नामेंट करवायचे देवांगच्या इथे. तर तिकडनं मग हळूहळू युसुफ भाई युनायटेडचे ते यायचे. परत सुभाष यायचा आमच्या टीमचा. ते अंडर 19चे प्लेयर्स बघायचे की कोण काय खेळतो, चांगला खेळतो. मग युसुफभाई सुभाषला बोलले की तुम्हाला प्लेअर असं पण आहे ना ऍड करायचं, तर पावसकरला एकदा ऍड करून तुम्ही चान्स द्या, बघा खेळतो कसं काय. तर मग शफिक भाईशी थोडं बोलणं झालं माझं. शफिक भाई आले. शफिक भाईने बोलणं केलं माझ्याबरोबर. शफिक भाई ने विचारला कि ऐसा ऐसा हमारा टीम है, खेलेगा क्या. शफिक भाई देखते अभी क्रिकेट खेलना ही है अपने को और आगे भी खेलेंगे, तो ठीक आहे. डबल 8ला पहिली टुर्नामेंट डेला होती कविश लोकांच्या इथे. तेव्हा शफिक भाईने विजूभाईला म्हणजे बोललं की हा पावसकर आहे, नवीन पोरगा आहे, अंडर 19ला चांगला खेळला आहे, मी बघितलाय, बघ याला खेळवायचं आहे. तर विजूभाई बोलले ठीक आहे, तू घेऊन आला तर त्याला ओपनिंगच पाठव. तेव्हा डेला 3 ओव्हरची मॅच होती. आम्ही 3 ओव्हरला मी गेलो ओपनिंगला. आम्ही 38 केला. 39 टार्गेट दिला. आम्ही जिंकलो. पहिली मॅच जिंकलो, सेकंड मॅच जिंकलो. मग सेमीला आम्ही हारलो. मग त्याच्यानंतर मग विजूभाई शफिक भाईला बोलले की इसको पूछ अगर रेग्युलर खेलेगा तो ठीक आहे. आणि ऍक्च्युली तेव्हा प्रेसी कप पण होतं त्याच वर्षी. प्रेसी कप होता तेव्हा मी प्रेसी कप रत्ननगरच्या टीम मधून खेळणार होतो, जे साई श्रद्धाची दुसरी टीम होती. त्या पोरांनी आधी हा बोलले. आता शफिक भाई मला बोलला की हम लोग रेग्युलर खेलते हैं क्रिकेट, डे में भी खेलते हैं कंटिन्यू, खेलेगा. ठीक आहे शफिक भाई. तर मी त्यांना आता कसं नाही बोलू असं झालं. मग त्यांना काय काय बोलून थोडा मनवला. मग त्यानंतर प्रेसी कप पण खेळलो त्याच वर्षी. आणि सगळ्यात पहिली टुर्नामेंट मी नाईट खेळलो ती रत्नागिरी. आता सांगितलं म्हणजे आता जसं तू म्हणालास की शफीक भाई यांनी मला मोटिवेट केलं, तेव्हाच मी बघत होतो कि शफीक भाई आपका भी स्वागत है. होप शफीक भाई थैंक यू आपको, क्योंकि अगर आपने वो एक मौका दिलाया नहीं होता, इतने एक आज जो स्टार प्लेयर है, स्टार क्रिकेटर है, तो शायद हम मिस करते इतने एक अच्छे खिलाडी को. सो थँक्यू. आणि तेव्हा शफीक भाई लाईव्ह आलं म्हणून मी मुद्दामून ही गोष्ट सांगावंसं वाटतं. अनेक तुझे फ्रेंड्स लाईव्ह आलेले आहेत. अबीर नाईनचे सर्व खेळाडू आलेले आहेत. आपल्या लकवा क्रिकेटचे सर्व खेळाडू लाईव्ह आलेले आहेत. इनफॅक्ट ओव्हरआर्मचे तुझे जे चांगले फ्रेंड्स आहेत ते पण सगळे लाईव्ह आलेले आहेत. तर पावसकर, ती पहिली मॅच नाईट क्रिकेटची, काही आठवणी आहेत त्या नाईट क्रिकेटच्या, जसं जेव्हा तू स्टार बॉईज या संघासाठी खेळलास रतननगरमध्ये, जसं तू म्हटलंस, त्याच्या काही आठवणी? नाईट टुर्नामेंट होती ती साई श्रद्धांनीच भरवलेली ते टुर्नामेंट आम्ही ठाकूर लोकांनी. आणि तेव्हा फर्स्ट मॅच आमची एवढं लक्षात येत नाही, पण तेव्हा पण आम्ही क्वार्टर फायनलला हारलेलो, क्वार्टरला सेमीला हारलेलो आणि थर्ड प्राइज साठी बालाजी बॉईज बरोबर हारलेलो आम्ही. तेव्हा बालाजी बॉईज म्हणजे दिलीप वगैरे खेळायचे, वँकी खेळायचा बालाजी बॉईजला. तेव्हा आम्ही तिथे फर्स्ट टुर्नामेंट केलो. तेव्हा संजय नगरने फायनल मारले तिकडे. तेव्हा वक्त मामू होते, वक्त शेख होते.
त्यांनी शफिक भाईला बोलले, मला बोलले की चांगला प्लेअर तुम्ही ऍड केला टीम मध्ये, मला पण बोलले. त्यांनी पण मोटिवेट केला मला की तू चांगलं क्रिकेट खेळतो, थोडा क्रिकेटवर लक्ष दे, प्रॅक्टिस करत राहा, चांगला खेळशील पुढे. आता आणि आय गेस काय एक चांगलं रिझेम्बलन्स आहे. जसं आता वक्तचं देखील नाव सांगितलं, वक्त शेख, वक्त मामू. जसं तू म्हणालास, मामू सगळेजण आपल्या संजयनगर परिसरात, दौलतनगर परिसरात वक्त, पण आम्ही वक्तला वक्तच म्हणतोय, वक्त ही देखील ही गोष्ट ऐकतोय. तर त्यालाही तेवढंच प्राऊड फील झालेलं. आणि एक शिकण्यासारखी गोष्ट आहे अश्विन. जसं बघा, आपण म्हणतो ना की परिसर एकत्र असला, संघ वेगवेगळे असले तरी आपण सगळ्यांनी एक राहावं. वक्त वेगळ्या टीम कडून होता, तरी त्यांनी देखील सांगितलं की कमॉन, नियमितपणे प्रॅक्टिस करत जा, गेम अजून इम्प्रूव्ह होईल. आणि या लकवासाठी प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे, जसं आपण नेहमीच म्हणतो. येस. आणि काही अशा आठवणी आहेत ज्या लकवा क्रिकेटमध्ये, तू पहिली मॅच म्हणालास, ती त्या मॅचचा रिझल्ट तुला आठवतो की पहिली मॅच खेळल्यानंतर तुम्ही जिंकलात किंवा काय रिझल्ट होता त्या पहिल्या मॅचचा, जिंकलो होतो आणि आम्ही, तुझी जिंकलो होतो परफॉर्मन्स पहिली व्यक्तिशः मॅच. कशी ती होती? पण मॅच ऍक्च्युली आम्हाला आता क्रिकेट कोणी असं नाही की 4 ओव्हरला 50 करायचे. आता क्रिकेट कसं आहे की 4 ओव्हरला 50 करायचं तर मला 6 बाउंड्र्या मारायच्या, 5 बाउंड्र्या मारायच्या. तेव्हा एक 4 बाउंड्रीचं टार्गेट ठेवलेलं मी की मला 4 बाउंड्र्या मारायच्या. आणि ते तेव्हा त्या टायमाला मी 4 बाउंड्र्या मारल्या पण कसं आमचे विकेट फटाफट गेले तर ते मॅच 2 रनांनी वर झालेली मॅच. आणि तेव्हा ती मॅच शफिक भाई गेला आणि शफिक भाईने एक बाउंड्री मारून ती मॅच जिंकलेला. आता म्हणजे कारकिर्दीची सुरुवात तू एक विनिंग नोटनी केलेली, हे एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे श्री गणेशाय नमः झालं तर एक विनिंग मोमेंट नंतर. त्यानंतर अशी कोणती एक स्पर्धा आहे जी स्पर्धा तुला नेहमीच आठवणीत राहील, तुझ्या पर्सनल अचिव्हमेंट, म्हणजे तुझा पर्सनल परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये अतिउत्तम झालेला, अशी कोणती स्पर्धा तुला आठवते का? सुप्रीमो चषक. सुप्रीमो चषक म्हणजे ऑर्गनायझिंग, म्हणजे प्रेसी नंतर, शमिक कप नंतर जर कुठली टुर्नामेंट झाली असेल, मी बघितली असेल, खेळलो असेल, तर सुप्रीमो चषक. कारण की लकवा क्रिकेटमध्ये पहिली टुर्नामेंट असेल ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजला बाईक होती. आणि त्या टायमाला सेमीपर्यंत आम्ही सेमीपर्यंत खेळलो. सेमीपर्यंत मी मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकसाठी मी टॉपवर होतो. आणि आम्ही ती सेमी हारलो तिकडे, आणि ते 10-12 रनाने थोडी बाईक मिस झाली ती. राईट. अर्थातच तो शेवटचा सुप्रीमो कप अर्थातच सगळ्यांना म्हणजे चुरस लढलेली की कोणता संघ येईल, आणि चारीचे चारी संघ, इनफॅक्ट ते टॉप 3 संघ होते, ते तिन्ही संघ असे की ते तिन्ही जिंकू शकले असते. प्रिडिक्ट करणं डिफिकल्ट होतं आणि तेव्हा. त्या टायमाला दादा, त्या टायमाला घरी फंक्शन होता, माझ्या मुलाचा बर्थडे होता. एक दिवस अगोदर आम्ही मॅच जिंकलो होतो. आणि त्या टायमाला तू पण बोलला, सुधाही बोलला मला की पावसकर देख कल घर पे फंक्शन है, नाही आम्ही मिलेगा लेकिन आना बाईक. म्हणजे मॅन ऑफ द सिरीज पहिलीच बाईक जी होती लखनऊ क्रिकेटची, त्यासाठी टॉप वरती असतो रन मध्ये, तर तो ट्राय करायचा. तरी मी केक कट केला. घरी कोणालाही माहिती नव्हतं की मी मॅच खेळायला चाललोय. घरी असं काही बोललो नाही. आलो घरी, कपडे चेंज केले, विजू बाय फोनवर फोन करत होते मला की अरे पोचा तिथे बाय कट आलो. 10 मिनिटात आलो. रिक्षा कशी कशी पकडली, 10 मिनिटात तिथे पोहोचलो ग्राउंडवर. ग्राउंडवर बघितलं तर माझ्यासाठी एक 10 मिनिटं 5 मिनिटं मॅच थांबली होती तेव्हा. कसं पटकन गेलो, आणि आम्ही बहुतेक थर्ड प्राइज मारला तेव्हा. D9 होती समोर, आणि तेव्हा थर्ड प्राइज साठी खेळलेलो आम्ही. बरोबर. आणि ते इफ आय एम नॉट रॉंग, थर्ड प्राइज आपण जिंकलेला, पण थर्ड प्राइज आपण मारलेला पण. अर्थातच. नाही, निश्चितच ते 2018ची ती आठवण, आणि आपल्याला सुप्रीमो चषक सो कॉल्ड 2020ला प्लॅन्ड होता, अजून त्याचं भव्य रूप होतं, पण लॉकडाऊनमुळे अनेकशा मोठमोठ्या स्पर्धा आपण करू शकलो नाहीये. त्याला तो विषय तर वेगळा झाला. पण अर्थात मला एक प्रश्न आला आता एका प्रेक्षकाचा. येस, डॉक्टर अमित आहे. डॉक्टर अमितने विचारलं की तुला कोणत्या संघासमोर रन स्कोर करणं डिफिकल्ट वाटतं? दोन टीम आहेत. एक पर्ल डॉल्फिन म्हणून सुधा, त्यांची फिल्डिंग चिंटू, चंदन आणि साई यांच्याकडनं बाउंड्री बोललं ना की खूप मुश्किल होते मारायला. म्हणून मी सुधा, मला ते कधी भेटलं ना की सुधा पण मला तेच बोलतो की मी माझ्या टीमचे जेवढेही बॅट्समॅन आहेत ना
मी त्यांना एकच बोलतो, बॅटिंग करायची तर पावसकर सारखी करा. कारण की मी त्यांच्या अगेन्स्ट खेळतो ना जास्त, तर मी स्पर्धेच मारतो. कारण की माहित आहे समोर बाउंड्री पटकन जाणार नाही. फिल्डिंग त्यांची खूप स्ट्रॉंग आहे. आणि एकविरा एकविरा म्हणजे देवेश, सिराज, थॉमस तर आहे. थॉमस कीवर असला की त्याच्याकडे तर कोण विचार करत पण नाही मारायला, असं. ओके. येस, आपण या लकवा टेनिस क्रिकेट बद्दल जास्त करून गोष्टी करतोय. हा एक वेगळा आपण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सर्व प्लेयर्सच्या व्यक्तिशः अचीवमेंट्स आणि त्याच्या संघाबद्दल सांगतोय. तर तुला अशा काही आठवणी आहेत का? विजूभाई सोबत तू बोललायस किंवा शफिक भाई यांच्यासोबत बोललायस. तर स्टार बॉईज याची सुरुवात केव्हा झाली? ऍक्च्युली स्टार बॉईज आधी स्टार बॉईज होते, नंतर मच्छिंद्र अफजल, आता डॉन बोलतात सगळे त्यांना, ते आधी खेळायचे. पण नंतर विजूबाईंनी ऍक्च्युली ते जो सुंदर होता तो ऑफ झाला, त्यानंतर थोडं टीम इकडे तिकडे झाली. तर विजूबाईंनी 2011 मध्ये टीम सुंदर स्टार बॉय म्हणून चालू केली. तर मी एक 2012-13ला मी जॉईन झालो. माझ्या आधी पण खेळायचे चांगले प्लेयर, हित्तू होता, सिद्धू होता, दीपक खेळायचा तेव्हा. मी तर हळूहळू म्हणजे 12-13 मध्ये, पण आधी जी टीम होती ना ती पण खूप चांगली टीम होती. जवळपास आज 8 वर्ष झालेली आहे जेव्हा एक नवीन टीमची निर्मिती. कारण की विजूभाईंनी सुरुवातीपासून, तेव्हा मच्छिंद्र अर्थातच मच्छा किंवा डॉन आपल्या या परिसरामध्ये ओळखला जातो, त्यांनी सांगितलं संजय सगळेजण एकत्र येऊन या संघासाठी खेळतात. आणि सुंदर आपल्या लाडक्या मित्राला त्यांनी श्रद्धांजली, आजपर्यंत त्या नावाने आपण खेळत आलेलो आहे. आपण प्राऊड जर्सीवर त्याचं नाव असतं. आणि विजूबाईचा एक चांगला मित्र, आपल्या परिसरातला एक खरं गुणी खेळाडू, आणि त्याच्या नावाने सातत्यपूर्ण खेळत आहेत. आणि जेव्हापासून लास्ट 4 किंवा 5 सीझन पासून मला असं वाटतं तुझ्याकडे प्रमुख जिम्मेदारी आहे. म्हणजे एक बोलतात ना की टीमचे खरे सूत्र तुझ्या हातात आले. म्हणजे फलंदाजी म्हणा, गोलंदाजी म्हणा किंवा क्षेत्ररक्षण, तर त्याचं थोडं दडपण असतं का? कारण की एवढे एक्सपिरियन्स खेळाडू, शफिक सारखा, विजूबाई सारखं. ते एक आम्ही आमदार चषक होता, आमदार चषक, आणि आम्ही फायनल्सला आलो होतो आमदार चषकला. तर ऍक्च्युली त्याच्या अगोदर म्हणजे एक वीक अगोदर मी विजूबाई बरोबर आम्ही बसलेलो थोडं. विजूबाईने टीम मिटिंग ठेवलेली. कारण की तेव्हा विजूबाईला मी बोललो की विजूबाई, हा सीझन मला लीड करायला द्या, बघू मी माझ्याकडनं जेवढं होतं मी करतो. आणि आमदार चषक होती, आणि तेव्हा सनीची जी टीम आहे, आपली वीर संभाजी बॉईज, सनी शिंदे, त्या लोकांची या हॅट्रिक होती. त्या लोकांनी 2 फायनल मारलेली आधी, आणि त्यांची ती थर्ड होती फायनल. तर माझं आणि चिकूचं बोलणं झालं. जस्ट आम्ही ग्राउंड वरून निघालो, चिकू मला बोलतो की पावसकर, आपण आता आलोय फायनलला, पण फायनल आपल्याला मारायचे, कारण की सनी लोकांची तिसरी फायनल, जर ते जिंकली तर त्यांची हॅट्रिक होणार, आपण त्यांना हॅट्रिक करायला द्यायची ना. आणि ती आम्ही फायनल मारली आणि त्यांना हॅट्रिक करायला दिली नाही तेव्हा. आणि तेव्हा विजूबाई मला बोलला की नाही, तू लीड कर टीमला, ठीक आहे तू चांगला खेळतोय. त्यामुळे मग तसं ते विजूबाईने थोडा विश्वास ठेवला, लीडिंग पण थोडा. पण आता शफिकबाई लीड करतात, शफिकबाई पण चांगले लीड करतात. तर या सीझनला शफिकबाई बोलले की पावसकर थोडं या सीझनला मी लीड करतो. म्हणजे ठीक आहे कळलं, पण या वर्षी तर काय टुर्नामेंट वगैरे झालेच नाही. शफिकबाईचं बॅट लक. अर्थात एक एक मी एक असं म्हणालोय की या ठिकाणी आपला लकवा टेनिस क्रिकेटचा तुझा आयडॉल किंवा ज्या खेळाडूला बघून तू फार आकर्षित झाला किंवा त्याच्यासारखं मला एकदा तरी क्रिकेट खेळायचं आयुष्यामध्ये असं वाटणारा कोणता खेळाडू आहे तुझा आयडॉल? आधी जेव्हा प्रेसिकप व्हायचं ना दादा, प्रेसिकप, तेव्हा मी मॅच बघायला जायचो. कारण की आता आपल्या बाजूचा परिसर काजूपाडा बोलला की दिलीप बॉईज तेव्हा खूप म्हणजे गाजलेली ती टीम. तर मी जायचो मॅच बघायला. तेव्हा मी जॉन्टी आणि काझीला बघायचो बॅटिंग करताना. तेव्हा काझीनी त्या टायमाला काझीने जी बॅटिंग केलेली, तेव्हापासून असं वाटलं की आपण पण हा क्रिकेट खेळलो पाहिजे. हा, हळूहळू तसं क्रिकेट चालू झालं आपलं. तर काझी बोलला तर एकदम, आता ठीक आहे, आता थोडं क्रिकेट त्यांनी पण कमी केलं, पण त्या टायमाला जॉन्टी आणि काझी बोलला तर खूप नाव झालं. अर्थातच काझी बद्दल आपण मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोललो. कारण की काझी सारखा जिद्दी खेळाडू ना अश्विन खूप आपण कमी बघितलाय. तेव्हा तोही तेवढाच यंग
आणि तेवढाच अग्रेसिव्ह नेचरचा क्रिकेटर होता. आणि तेच अग्रेशन मी अश्विन पावस्कर मध्ये बघतो. पण अश्विन पावस्कर मोस्ट ऑफ कसं एका डिसिप्लिन मध्ये खेळणारा चांगला खेळाडू आहे. असं नाही की आसिफ काझी डिसिप्लिन मध्ये नव्हता, पण आसिफ जे काय त्याची बॉडी लँग्वेज वेगळी, पावस्करचं क्रिकेटच्या बॉक्समध्ये वेगळा ॲटिट्यूड आहे, ते आपण आजही अनुभवतो. तर अर्थात आयडॉल आसिफ काझी हे नाव आश्चर्याचं नक्कीच आहे. पण अजून एक शिकण्यासारखं आहे की युवा खेळाडूला एक युवा खेळाडू देखील तेवढा प्रोत्साहन करू शकतो. म्हणून जेव्हा अश्विन पावस्कर खेळेल तेव्हा निश्चितच त्याच्यासोबतच्या खेळाडूंना पण वाटेल की मी अर्थातच पावस्कर सारखा खेळेल जाईल. तू मगाशी नाव सांगितलं हितू आणि सिद्धू, माझे हे दोन्ही ना आवडते खेळाडू असायचे. आता फार पासून मी बघितलेला नाही त्याला. हितू वेगळ्या टीम मधून खेळायचा आणि सिद्धू मला असं वाटतं आपल्या टीम मधून खेळायचा, म्हणजे स्टार बॉईज मधून खेळायचा. आपल्यामध्ये राईट. आणि ऍक्च्युली कसं आहे माहितीये दादा, क्रिकेट लाखवा क्रिकेट हे प्रॅक्टिस शिवाय आपण खेळू शकत नाही. तर आता टीम मध्ये कसं झालेलं, आता नाही बोललं तर जवळपास 11-12 प्लेयर झालेले. तर मी विजूबाईला काय बोललो की विजूबाई आता जो तर आपण टीम मध्ये ठेवलं, जो परफॉर्म करणार तो इंडियन खेळणार. आणि जो याच्यामध्ये शफिक बाईचं पण बोलणं झालं की नाही, जो प्रॅक्टिसला येणार रेग्युलर तोच फक्त टीम मध्ये खेळणार, असं थोडं डिसिजन झाले. त्यामुळे थोडं त्या हळूहळू त्यांचा पण क्रिकेट थोडा कमी होत गेला. जॉब वगैरेमुळे त्यांना पण थोडा टाइम भेटत नाही, असं झालं. खूप ऍक्च्युली प्रत्येक ज्यांचा जॉब आहे, बिझनेस आहे, त्यांना कधी कधी काही काही गोष्टी कठीण होऊन जातात. आपण बघतो हल्ली मॅचेस पूर्वी थोडं लेट फास्ट व्हायचं, पण आता मॅच अगदी वेळेवर होतात. तूच एक आठवण सांगितलीस की असं असं वाढदिवस होता आणि त्यावेळेला तू ते पण 5 मिनिटं 10 मिनिटं खूप क्रुशल असतात, स्ट्रिक्ट झालेल्या आता हळूहळू सगळ्या गोष्टी. पण अर्थातच विजूभाई या व्यक्तीबद्दल तू काय सांगशील? टीमचा तुमचा आदर्श स्तंभ आहे विजू आणि शफिक या क्षणाला. आणि अर्थातच मोहन, कारण की तिन्ही सिनियर खेळाडू आहेत. त्या तिन्ही सिनियर खेळाडूंबद्दल काय सांगणार? टीम मध्ये ऍक्च्युली आमची जी सुंदर स्टार बॉयज फॅमिली आहे, दीपक असो किंवा मोहनभाई असो, शफिक भाई असो, सुभाष असो, हे एवढं मोटिवेट करतात मला ना की 2016ला मी म्हणजे आउट ऑफ फॉर्म होतो. आउट ऑफ फॉर्म म्हणजे बॅटिंगच नाही, डे आणि नाईट कंटिन्यू 10 ते 12 टुर्नामेंट बॉक्स आउट किंवा बॅटिंग विदाउट एक पण बाउंड्री न मारता नॉन स्ट्राईकवर उभं राहणं, असं झालेलं क्रिकेट. तेव्हा मी शफिक भाईंशी बोललो, विजूबाईंना पण बोललो की बॅटिंग होत नाही माझी, तर मी करतो, दीपकला ओपनिंग करू द्या, सिद्धूला करू दे ओपनिंग. तर शफिक भाई सुभाष बोलायचे मला की नाही, तू ओपनिंगच कर, भले तू एकही बाउंड्री नको मार, पण तू ओपनिंग कर आमच्यासाठी. कारण की जे समोरच्या टीमला एक भीती असते ना, ती तू ओपनिंग जा, बस आम्हाला काही नको, तू ओपनिंग जा, एवढंच होतं टीम मध्ये. आणि विजूबाईंनी पण, विजूबाई एवढे चांगली व्यक्ती आहे ना की ती काही असो, अर्ध्या रात्री जरी फोन केला ना, काही प्रॉब्लेम्स असो, कोणालाही असो, असं नाही की पावस करत आहे, अदर कोणीही असो, तू फोन उचलणार, प्रॉब्लेमला तुम्हाला तिथे जागेवर पोहोचणार, अशी व्यक्ती आहे. एकदम सपोर्टिव्ह पर्सन आहे विजूबाई. हो, अर्थात आम्ही पण त्या गोष्टी अनुभवल्या आहेत. विजूभाई आपल्या परिसरामध्ये म्हणजे किंबहुना आपल्या या परिसरामध्ये संजय नगर आणि स्टार बॉईज हे प्रमुख संघ आले. त्यानंतर मीम युनायटेड, D9 असे संघ आले. त्यानंतर वेगवेगळे संघ आता त्या परिसरातून येत आहेत. पण विजू आणि मच्छिंद्र या सर्वांनी खरं तर सर्व युवकांना देखील तेवढ्याच प्रेरणा दिली. आणि विजूभाई वेगळ्या स्पर्धा असो, दैसरमध्येही काही स्पर्धा असो, त्यांना त्यांच्याकडे जर आपण कोणत्या गोष्टीसाठी विनंती केली, काही गोष्टी आपल्याला मदत पाहिजे असेल, तर अर्थातच ते आवर्जून उपस्थित असतात. आम्ही तो जवळून अनुभव घेतलाय आणि विजूभाई यांच्याशी वारंवार संपर्क असतात. आता हल्ली मागच्या काही म्हणजे मागच्या वर्षापासून त्यांना बिझनेसमुळे खूप कमी वेळ मिळतो, पण ते नेहमीच सांगतात की कुछ अच्छा करना है, कुछ एक बडा टुर्नामेंट करना है. आणि आपण तेव्हा ऑर्गनाईज केलेली अथर्व चषक, आणि तो चषक म्हणजे सगळ्यांसाठी आठवणीत आहे आज. पण आपण जो फोटो बघतो, ती ट्रॉफी बघतो, ती मॅच, काय सांगशील त्या अथर्व चषक बद्दलच्या आठवणी?
असंच आम्ही म्हणजे मॅच आम्ही कुठेतरी मॅच खेळलो आणि हारलो आणि जस्ट येऊन बसलो, थोडा चाललो होतं बोलणं, तर विजूभाईला असंच बोललो की भाई अपन भी एक टूर्नामेंट करना चाहिए. तो विजू भाई बोला देख पावस कर, तू कर, जो भी लगेगा अपन ने मेरे तरफ से जितना आएगा करेगा. मी विजू भाईला तेच बोललो की कोणाच्या नावाने करायचे आपण, असं तसं थोडं चाललेलं. आता टीम मध्ये सगळ्यांशी बोलणं झाल्यावर मग असं एक डिसिजन घेतला आम्ही की अथर्व चषक करूया. अथर्व म्हणजे जो विजूभाईचा मोठा मुलगा आहे त्याच्या नावाने मग ती आम्ही टुर्नामेंट केली. तेव्हा बहुतेक एकविराने फायनल मारली ती टुर्नामेंट आणि आम्ही रनरअप राहिलेलो त्या टुर्नामेंटला. आणि मुमेंट विजूभाईसाठी जे बेस्ट मुमेंट होतं ना, की जी बेस्ट बॉलरची ट्रॉफी त्यांना त्यांच्या आईच्या हातानेच आपण दिलेली तिकडे. आणि खूप धमाल धमाल आलेली, कारण की आपल्या त्या मैदानामध्ये टुर्नामेंट भरवणं हे खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे कित्येक स्पर्धा त्या पर्टिक्युलर ग्राउंडवर झालेल्या आहेत. तिथे आयोजन करणं तुम्ही सर्वांनी जी मेहनत घेतलेली, हॅट्स ऑफ आहे. आणि ती स्पर्धा देखील माझ्या आठवणीत राहील. खूप धमाल आलेली. एकविरा संघाने ती फायनल जिंकलेली. सुंदर स्टार बॉईज रनर अप होते. आणि आय गेस तिसरं बक्षीस कोणत्या संघाने गणप्या जिंकलं, गणप्या पण गणप्या गणप्या लोकांनी गणप्या गणप्याने मारली. गणप्या आणि राईट आजही राईट मला गणप्या सुद्धा संघाने. आजही सुद्धा मला भेटतो ना, मला सुद्धा एकच बोलतो, मैं लखवा क्रिकेट इतना खेला ना, जो तुम्हारा टूर्नामेंट का ट्रॉफी था ना, सबसे बेस्ट ट्रॉफी था. आणि ती ट्रॉफी विजूबाईंनी चॉईस केलेली. तू ट्रॉफी बद्दल म्हणालास, ती ट्रॉफी मी जस्ट एकदा त्यांना सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी आपण बघतो ट्रॉफीज, ते म्हणतात इथे जाईन मी तिथे जाईन. म्हटलं ठीक आहे, तुम्ही सगळीकडे जाऊन बघून या, आपल्या इथे देखील ट्रॉफीज असतात. तर त्यांनी एका मिनिटामध्ये, तूही विजूबाई सोबत हा होता, एका मिनिटामध्ये त्यांनी ती ट्रॉफी सांगितली. आणि तेव्हा त्यांनी इच्छा जाहीर केलेली की यार, जर ही ट्रॉफी आपण जिंकलो तर खूप छान वाटेल असं. आणि रनरअपची का होईना पण ती ट्रॉफी आलेली, कारण की त्यांच्या मुलाच्या नावावरती त्यांनी ती स्पर्धा भरवलेली. अथर्व आणि सर्वजण होते. मम्मींच्या हस्ते त्यांना ती एक मुवमेंट फार युनिक होती की मम्मीच्या हस्ते त्यांना त्यांची बेस्ट बॉलरचं प्राइज दिलेलं. त्यांची आई, आम्ही जेव्हा ट्रॉफी वगैरे जिंकलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी भेटतो त्यांच्या आईशी. त्यांची आई मला बोलते, बेटा अगर अपन ही टूर्नामेंट रखे, अपन ही फाइनल मारेंगे, पहला प्राइज देंगे, तो टूर्नामेंट मतलब ही नहीं ना. ठीक भी हुआ कि अपन टूर्नामेंट रखे और बड़ा ट्रॉफी बाहर वाला लेके. हेच 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 म्हणजे त्या माऊलीची ही जी गोष्ट आहे ही अत्यंत खरी आहे. आणि या सगळ्या गोष्टींना आपण निस्वार्थपणे असंच असलं पाहिजे. आणि या तुझ्या या गोष्टीतून खरोखर तेही एक चांगलेपण आपल्याला विजूबा आणि त्यांच्या परिवाराबद्दल माहिती करायला मिळालं. पावसकर, एक अशी स्पर्धा किंवा अशी एक मोमेंट, मॅचची मोमेंट जी तुझ्यासाठी अविस्मरणीय आहे, अनफॉर्गेटेबल मोमेंट आहे तुझ्यासाठी, कोणती असेल ती मॅच? सुप्रीमो चषकच. सुप्रीमोला ती आम्ही स्पर्धा. विराज लोकांबरोबर हारलो होतो. तेव्हा ही मॅच म्हणजे आम्हाला काहीतरी 65 प्लसच चेस करायचं होतं 6 ओव्हरला. आणि मी स्टार्टिंगचे पहिले 12 बॉललाच मी 24-25 रन केले होते. आणि कारण की चिकूही आउट झालेला पहिल्या ओव्हरला, दीपक पण आउट झालेला. मग विजूबाईने रोहितला पाठवलं. मग कसं ते नॉन स्ट्राईक, रोहित आला, वंडी करून मी नॉन स्ट्राईकलाच राहिलो, जास्त स्ट्राईक भेटली नाही. तर थोडी मॅच ती थोडी लांब होत गेली. तर तिकडे ती मॅच आम्ही हारलो. पण सुप्रीमो चषक आम्हाला फायनल मारायची होती, कारण की त्या मॅचला जी मेहनत केली होती आणि त्या सीझनला आम्ही एवढं फॉर्मला होतो ना, त्या सीझनला आम्ही 7 ट्रॉफी मारले होते त्या सीझनला. आम्ही 2 फर्स्ट मारले होते, 2 सेकंड आणि 3 थर्ड प्राइज मारले होते. 2018च्या सीझन मध्ये आपल्या लकवा क्रिकेटच्या पर्वामध्ये खूप जास्त स्पर्धा झालेल्या, जवळपास 14 का 15 स्पर्धा झालेल्या. त्यामध्ये तुम्ही आणि जॉनी नाईन सारखा संघ, दिलीप बॉय सारखा संघ, हे सगळ्या संघांनी खूप म्हणजे एवढ्या चांगल्या दर्जेदार परफॉर्मन्सेस केलेली की आपल्याला तो वर्ष अर्थातच आठवणार आहे. त्याबद्दल कोणतीच शंका नाही आहे. पण ती मुवमेंट, तुला ती प्राऊडेस्ट मुवमेंट वाटली का? ती मॅचचा रिझल्ट तुमच्याकडे यावा असा वाटलेला? विजूभाई लास्ट पर्यंत मला बोलत होते की मी पावसकर तू खडा रे, मॅच जितेगा. आणि फक्त मला ग्राउंडवर होतो ना, एवढे लोक म्हणजे जे स्पेक्टेबल होते ओरडत होते, पण नाही, तिथे फक्त मला मागून विजूभाई, दीपक, सुभाष यांचंच आवड
की 3 बाउंड्री का मॅच आहे, 4 बाउंड्री का मॅच आहे, ती काढा रे काढा. पण ती काय मॅच थोडा आउट झाल्यानंतर मला स्वतःला वाईट वाटलं की नाही, की ही मॅच जिंकलो असतो तर एक फायनलला जाऊन मेहनत थोडी करायची होती, पण ती फायनल आपण मारली असती, पण ते झालं नाही. ओके. दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो. तुझा आवडता ग्राउंड कोणता ज्यामध्ये तुला खेळायला आणि परफॉर्मन्स करायला फार आवडतं? तर माझे आवडते 2 ग्राउंड आहेत. एक आहे काजूपाडा सावरपाड्याचं, जे सुमित घाट झाला, हम्म, नमस्कार चषक होतो, आमदार चषक हम्म, होतो, तो ग्राउंड. हम्म, आणि एक सेकंड बोलला तर संजय नगरचा ग्राउंड, कारण की तो ग्राउंड एवढा लकी आहे ना माझ्यासाठी. त्या ग्राउंडची मी एक आजमवलं त्या ग्राउंडला, की त्या ग्राउंडला जो मेहनत करतो ना त्याला ते फळ भेटतोच त्या ग्राउंडला. कारण की त्या ग्राउंडला आम्ही प्रॅक्टिस वगैरे करतो. ऍक्च्युली कसं आता पावसानंतर तिथे ग्रास वगैरे येतात, तर साफसफाई वगैरे थोडं करावं लागतं तिकडे पण. त्या ग्राउंडला प्रॅक्टिस करून म्हणजे मेहनत करतो ना आम्ही, ते नंतर आम्हाला टुर्नामेंटला ते फळ दिसतो आम्हाला. कारण आणि आमदार चषक जे होते, सुमित घाट झाला, ते मन्या दादा झाला, ते सावरपाडचे जेवढेही लोक आहेत त्या ग्राउंडवर म्हणजे त्या ग्राउंडची विकेट मातीची, मला तर वाटतं ना की मातीची जर विकेट असेल, एक जॉनी नाईन आणि एक ते जॉनी नाईन बोलतो आपला दहिसर जॉली मैदान आणि आमदार चषक ते सावरपाड्याचा ग्राउंड हम्म. आहे, ते दोन्ही ग्राउंड खूप मस्त, बेस्ट, एकदम चांगलं ग्राउंड. नित्यानंद सोसायटीचा तो खरा तर एक प्लॉट आहे, पण सर्व आयोजक त्याची पूर्ण जी स्थिती आहे ती कायापालट करतात. म्हणजे जेवढे संघ आहेत काजूपाड्यातील, सावरपाड्यातील, ते सर्व जाऊन येऊन मेहनत करतात आणि त्यांचा पहिला उद्देश हाच असतो. सहकार्य चषक असो, आमदार चषक असो, हॅट्रिक चषक असो, या सर्वांनी एकच हे केलेलं आहे की ग्राउंड आपल्याला ग्राउंड चांगलं. दर्जेदार पाहिजे, जेणेकरून कोणत्याही खेळाडूला काडी मात्र इजा होणार हा. नाही याची ते सर्वात चांगली काळजी घेतात. तर तुझे 2 प्रमुख ग्राउंड, आपल्याला आवडते ग्राउंड कळलेले आहेत. तुझा आवडता खेळाडू कोणता आहे त्या लकवा क्रिकेटमध्ये? सगळ्यांचं एकच आहे, म्हणजे थॉमस डायस आहे, थॉमस डायसच आहे. आणि एक आशिफ काझी मी बोललो, आणि एक जॉन्टी. हे तीन आवडते खेळाडू आहेत. म्हणजे एक नाही, 3 आवडते खेळाडू. ओके. आवडता तुझा गोलंदाज, म्हणजे ज्याच्यासमोर तुला वाटतं की अरे टफ आहे खेळणं त्याच्या बॉलिंगवरती, त्याला चौकार मारणं तर टफच आहे. सुधा. सुधा म्हणजे हलके बॉल लागतो, एकदम लाईन टच. जोर जोरात मारणारा बॅट्समॅन असेल ना, कन्फर्म त्याला बाहेरच मारणार सुधा. त्याची बॉलिंगच अशी आहे की तो म्हणजे काही कमी गोलंदाज आहेत आपल्याकडे. सुभाष एक आहे जो लाईन टच बॉलिंग, म्हणजे ते पूर्वी हार्ड हार्ड टेनिस बॉलमध्ये पण लाईन टच बॉलिंगला खूप महत्व असायचं. आता कसे सॉफ्ट बॉल झालेले, स्टेप आउट लवकर होतात, तर कधी फास्ट टाकला जातो, कधी पाय टाकला जातो चेंडू. पण लाईन टच टाकणारे खूप कमी गोलंदाज आहे, त्यातला सुधाकर. मी येस अश्विन. मी ना दादा एक सुभाषची गोष्ट सांगतो. आणि जेव्हा मॅच असेल ना, मॅच कोणी चांगला बॅट्समॅन समोर असेल, आणि आता कसं मॅचच्या अगोदर आपलं टीम मीटिंग होते आमची टॉसच्या अगोदर, की बाबा यांच्यावर मॅच आपली कसं खेळायचं काय आहे. एक तर सुभाषला आम्ही बोलतो की अरे बॅट्समॅनला थोडं संभल के डाऊन. सुभाष आम्हाला एकच बोलतो की तुम लोग फील्डिंग करो, उसका विकेट मैं लूंगा. आणि एकदा संभाजीनगरला वरती मॅच होती, आणि आमचे डॉक्टर अमित आहेत ना, त्यांच्याबरोबर मॅच होते, आणि त्यांच्यातून तेव्हा थॉमस खेळत होता, आणि थॉमस आला ओपनिंगला आलेला तेव्हा. तर सुभाष बोलतो थॉमस ना, थॉमस का विकेट मी ले लेगा. सुभाषने पहिल्या बॉलला त्याला लाईन टच बॉल टाकला आणि थॉमसला बाहेर मारवलेला सुभाषने. येस, आणि सुभाष जर नाव घेतलं तर सुभाष म्हणजे आपण एक एक पूर्ण लाईन म्हणतो की सुभाष छोटा पॅकेट आणि बडा धमाका, आणि त्यांनी बडा अनेक धमाका. धमाके केले. बोलणार तोंडाने काहीच नाही, म्हणजे बॉक्स मध्ये तर तुम्ही त्याचा आवाज अजूनपर्यंत सुभाषचा शांत. ऐकलेला आहे. एकदाच मी ऐकलं क्या भाई कैसा आहे, एवढंच मी त्याच्या तोंडाने अजूनपर्यंत ऐकलेलं आहे. पण त्याची बॉलिंग एक क्लास, म्हणजे एकदम क्लीन, क्रिस्टल क्लिअर बॉलिंग, काही फ्लॉप ऍक्शन करणार नाही, सरळ सरळ येणार आणि बॉल टाकणार, ही सुभाषची खरं तर खासियत आहे. नेक्स्ट, आवडता क्षेत्ररक्षक, आवडता फिल्डर? मोहनबाई. मोहनबाई आहे, जागो आहे, गुणाबाई आहेत. बघा हे त्यांनी तिसऱ्यांदा त्यांची होते. त्यांची फिल्डिंग त्यांची सॉरी, फिल्डिंग मी बघतो ना, की असं वाटतं की नाही आपण पण. मी तुला थांबवतो,
पहिलं आपण शफीकचं नाव घेतलं, शफीक बा ऑनलाईन आलेला, नंतर वक्त मामूचं नाव घेतलं, वक्त दादा, आणि आता जस्ट एक म्हणजे अर्धा मिनिट झाले पहिलंच नाव लगेच सांगितलंस की माझा आवडता खेळाडू मोहन कोटियान. मोहन भाई, अश्विन पावस्कर का फेवरेट फील्डर कोई है तो वो आप है. येस अश्विन, कंटिन्यू करना प्लीज. कारण की यांची फिल्डिंग बघतो ना मी, तर असं वाटतं की नाही आपण पण यांच्यासारखी फिल्डिंग केलीच पाहिजे. कारण की जे एफर्ट ते लोक लावतात ना ग्राउंडला, मोहनबाई तर बापरे बाप, तो एकदा चालू झाला ना बॉल स्टॉप करायला की मग पूर्ण टीम गरम करून टाकतो. तो सगळ्यांनाही पूर्ण चार्ज करून टाकतो ग्राउंडवर की नाही मोहनबाई अडवतो तर आपण पण अडवलेच पाहिजे. आमच्या टीम मध्ये ना दादा, सुंदर स्टार बॉयज मध्ये मी बघितलंय, शफीकबाई आणि मोहनबाई हे जे दोन फिल्डर जर चालू झाले बॉल थांबवायला. एक राष्ट्रवादी चषक आम्ही खेळलेलो दहिसरला, तेव्हा आम्ही एक 26चा टार्गेट केलेला आम्ही ठेवलेला एक 4 ओव्हरमध्ये. तर आम्ही ग्राउंडला गेलो आणि मॅच आमची होती कविश लोकांबरोबर. कविश मध्ये तेव्हा साई खेळायचा, कविश होता, अनुराग होता, चक्र्या होता, यांची पूर्ण साईड होती तेव्हा. तर आम्ही शफीक भाई वगैरे आम्ही झाला स्कोर कमी झाला तर विजय बोलतो अभी क्या अभी स्कोर तो कम हो गया. तर शफीक भाई मोहन भाई बोलले की ठीक है 26 अपन 26 किया ना तो आपण उनको 26 करना नहीं देना. आणि त्या टायमाला मोहनबाई आणि शफीक भाईनी अशी फिल्डिंग केलेली ना, डेंजर. ती मॅच आम्ही जिंकलो होतो. 26 आम्ही डिफेंड केलं होतं त्यांच्या अगेन्स्ट. आणि त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ना ऍक्च्युली कमी स्कोर होत होते कारण की बॉक्स थोडासा मोठा आपण बनवलेला, पण आपल्याला ग्रीन आउटफील्ड होती त्या टुर्नामेंटची ती खासियत. कारण की मी स्वतः त्या आयोजनामध्ये होतो आणि त्या ग्राउंडवरती परत जर आपल्याला टुर्नामेंट आयोजन करण्याची संधी मिळाली तर अर्थातच अजून आपण हे करू. कारण की आता लश ग्रीन आउटफील्ड झालेली आहे, तिथे ग्रास आहे. दहिसर वेस्टला आपण टी व्हीपीएम स्पोर्ट्स क्लब दहिसर वेस्ट इथे केलेली आहे आणि खूप जवळची माझी ती मी पहिली टुर्नामेंट होती ज्यामध्ये संपूर्ण आयोजनाचा भार मी सांभाळला. तेव्हा कळालं की आयोजन करणं, ऑर्गनाईज करणं कोणतीही टुर्नामेंट खूप डिफिकल्ट असते, तेव्हा कळायला लागलेलं. तर छान तू आठवण या ठिकाणी सांगितलेली आहेस आणि खरोखर खूप मजा येते अश्विन. मला एक गोष्ट तुला विचारायची आहे. तर अजून काही क्वेश्चन्स आहेतच, पण तू देशाबाहेर जेव्हा प्रवास केलास लेदर क्रिकेट खेळण्यासाठी, आय गेस काउंटी क्रिकेट होतं की ते तिथल्या टुर्नामेंट्स होत्या, तर तू आज ती गोष्ट शेअर करशील का? माझी पहिली टूर मी खेळलो ती मी साऊथ आफ्रिकेला खेळलो. तांझानियाला होतो मी. तांझानियाला 2 महिने होतो मी. 2 महिने तिथे T20 मॅचेस होते तिकडच्या क्लबचे. तेव्हा तिकडे पण मी थोडा परफॉर्मन्स केला होता. मी 12 मॅच खेळलो होतो. 12 मॅचला मी 550 रन केलेले तिकडे. 550 रन केलेले. नेक्स्ट सीझनला परत मला तिकडनं कॉल आला होता, पण मला जाता आलं नाही तिकडे परत. कारण की तिकडे बोललो ना रात्रीचे चोरी वगैरे एकदम खुलेआम. तिकडे चोरांना डायरेक्ट एकदम तिकडे पोलीसवाले कोण आणि चोर कोण असं होतं तिकडे. तर जायला थोडा विचार केला मी की जाऊ की नको जाऊ. घरचे पण बोलले तुला जायचंय जा, पण तिथे रिस्क कोण घेणार, आपण तर जाऊ पण एकटं राहणार तिकडे, ते आपल्याला तिकडचं कुठे माहिती नाही काय. मग नंतर मी सेकंड टूर केली श्रीलंकाला. इथं माझे सर होते प्रशांत कांबळे म्हणून, विनर स्पोर्ट्सला गोरेगावला ते कोचिंग करतात. ते त्यांच्या क्लबच्या तर्फे मला असे घेऊन गेले होते. तिकडेही 3 महिने खेळलो. कोलंबोला खेळलो, निगांबोला खेळलो, कॅन्डीला खेळलो तिकडे मी. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी मी युकेला मला सरांनी कॉन्ट्रॅक्ट करून दिलं तिकडे. 6 महिने मी युकेला होतो. 6 महिने. ते 6 महिने मी कसे खाल्ले मला माहितीये. ऍक्च्युली तिकडे पण मी 6 महिने बोललं तर मी 15 मॅची खेळलो. त्यांचे 2 क्लब होते. एक सेकंड डिव्हिजनला होता आणि एक डिव्हिजन 7ला होता. डिव्हिजन 7ला जो क्लब होता त्यांचे सॅटर्डेला मॅचेस व्हायचे. तर तिकडे मी विकेट किपिंग आणि बॅटिंग करायचो फक्त. म्हणजे सेकंड डिव्हिजनचा जो वरचा डिव्हिजनचा क्लब होता तिकडे मी ऑफ स्पिन टाकायचो. तिकडे मी म्हणजे बॉलर्स मध्ये माझा 3ऱ्या नंबरवर होता. त्यांचं जे बुकलेट होतं ना त्याच्यामध्ये माझं नाव आलेलं. त्याच्या बॉलिंग मध्ये तिथे 3ऱ्या नंबरवर होतो आणि बॅटिंग साठी पण 5व्या नंबरवर होतो. तेव्हा मी 15 मॅच तिकडे 850-900 रन केलेले तिकडे. आणि मला एक आठवतंय, माझी म्हणजे एक हफ्ता होता मला तिकडनं निघायला आणि माझी लास्ट मॅच होती. तर घरून मला पप्पांचा फोन आला की मॅच कधी आहे. मी बोललो पप्पा उद्या मॅच आहे माझी.
उद्या लास्ट मॅच आहे, बोललो आता एक हप्ता मी थांबून करू का, माझी तिकीट बघा, जर 2 दिवसांनी तिकीट होत असेल तर मी 2 दिवसात निघेन इकडनं. तर पप्पा बोलले ठीक आहे, लास्ट मॅच आहे ना, 100 तू एकही केले नव्हते. आणि तेव्हा 7-8-50 केले होते. तर पप्पा मला बोलले ठीक आहे, ते एक पण 50 केलं, 100 केला नाही, तर या मॅच तू 100 कर. ठीक आहे बोलतो. गेलो सकाळी, फ्रेश वगैरे झालं, फक्त डोक्यात ठेवलं की 100 करायचं. आणि तेव्हा आम्हाला एक 280चं टार्गेट दिलं त्यांनी. तेव्हा मी गेलो बॅटिंगला आणि 215 मी नॉट आउट केले. एवढं बरं वाटलं, मी घरी फोन केला पहिला पप्पांना तिकडनं, की पप्पांनी विचारलं काय आला मॅचचा, मी बोललो काय नाही, जिंकलो आम्ही, तू किती केले. तर पप्पांनी आम्ही असंच बोललो की तुम्ही विचार करा मी किती केले, तुम्हीच सांगा. पप्पा असेच बोलले केले असतील 100. मला हा 115 नॉट आउट केले. आणि पप्पांनी त्या दिवशी म्हणजे पप्पांच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना पार्टी दिली. सगळे खुश तिकडे, आम्ही मुंबईला होते तेव्हा, सगळे खुश की नाही बोलला आणि 100 केले. क्या बात आहे. म्हणजे आणि तिकडे मी खूप हं. बोल पावसकर. तिकडे तिकडे त्यांचं म्हणजे सेकंड डिव्हिजनचा क्लब होता, त्यांना मी अशी चांगल्या चांगल्या मॅच काढून दिले ना. एका मॅचला आम्ही 125 ला ऑल आउट झालोय, तर मी समोरच्यांना आम्ही 95 ला पण ऑल आउट केलं. तेव्हा मी 15 ओव्हर टाकले. 15 ओव्हरला मी किती 24 रन्स देऊन 5 विकेट्स काढलेले तेव्हा. आणि एका मॅचला 100 काहीतरी 150 रनवर आम्ही ऑल आउट झालो. ती पण मॅच मी 4 विकेट काढलेली, ती पण मॅच त्यांना जिंकलो. तिकडचे पेपर कटिंग वगैरे, पेपरच्या वगैरे नाव वगैरे आलं पेपर्समध्ये तिकडच्या. म्हणजे ही किती अभिमानाची गोष्ट आहे. आज मी ना आपण थोडंफार बोललेलो आहेत या गोष्टी की फॉरेनला क्रिकेट खेळून आहे, पण 3 देशांमध्ये क्रिकेट खेळणं ही फार मोठी आणि खूप प्राऊडची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठीच. आणि आपल्यामध्ये दर्शक असा खेळाडू आहे जो दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि युके मध्ये अजून दर्जा चांगला असतो. असं नव्हे की श्रीलंका आणि साऊथ आफ्रिका, श्रीलंका आणि साऊथ आफ्रिकामध्ये तेवढंच कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट आहे, पण युके मध्ये जाऊन परफॉर्म करणं, तिकडे सेंचुरी करणं फार फार गर्वाची गोष्ट आहे. आणि अर्थातच पावसकर आणि तुमचं सर्व कुटुंबीय आणि आपल्याला आज लकवा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून माहिती होते, आणि या इंटरव्ह्यूची ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे. कारण की मी वारंवार प्रयत्न केला की आपण या गोष्टी शेअर करू, पण मॅचच्या आधी आणि मॅचच्या नंतर आपल्याला फार कमी वेळ असतो बोलण्यासाठी. आज मुद्दामून माझा हा एक प्रश्न होता की तुझा तो विदेशाचा प्रवास कसा असेल. मला असं वाटलेलं की तू फक्त युकेलाच गेलेलास खेळायला, पण अजून तू 2 देशांमध्ये देखील तेवढीच दर्जेदार क्रिकेट खेळली, हे ऐकून खूप खूप बरं वाटतंय. पावसकर आणि इतर खेळाडूंना देखील तेवढंच प्रेरणादायी असू शकतं. आता युके मध्ये थोडे नियम कठीण म्हणजे थोडेसे टफ झालेले आहेत, कारण की विनीत सिन्हा देखील युके मध्ये क्रिकेट खेळलेत. आपल्या इथे अनेक खेळाडू आहेत. समीर सर आहेत, समीर जे थायलंडसाठी क्रिकेट खेळलेले आहेत, ते कॅप्टनशिप केलेले आहेत, आपले लेजेंड खेळाडू आहेत साईनाथ संघाचे. आणि बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी परदेशी देखील क्रिकेट खेळलेले आहेत. विनीत सेरा बरोबर जेव्हा लास्ट टाइम बोलणं झालं, तोही जेव्हा मनसून सीझन आपल्या इथे जेव्हा पावसाळा सुरू होतं, तेव्हा तिथे ऑलमोस्ट इंग्लंडमध्ये तो पीक सीझन असतो, तेव्हा युके मध्ये आपले अनेकशे प्लेयर्स जातात. पण गेल्या काही वर्षापासून तिथे थोडंसं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणि हे एकदम टफ केलेलं आहे, म्हणून आता थोडंसं कमी संधी. पण निश्चितच जर तुला संधी मिळाली तर तू जाशील आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने अजून आपल्या क्रिकेटचं प्रदर्शन तिथेही देखील करशील, आणि आपलं देशाचं नाव देखील तू तेवढंच उंचावशील, ही मला खरोखर खात्री आहे. आणि खूप प्राऊड फील होते आज तुझ्याबद्दल हे ऐकून, आणि या सर्व आठवणी आपण सर्वांपर्यंत पोहोचवतोय. ऑस्कर, फेवरेट ग्राउंड मी तुला विचारलं, फेवरेट कॉम्पिटिटर म्हणजे ज्यांच्या अगेन्स्ट तुला टफ जाते खेळणं, तू थोडक्यातच सांगितलंस की पर्ल डॉल्फिना संघ समोर तुला रन्स बनवणं तेवढंच कठीण जातं. मी दुसरं एक प्रश्न विचारेन की हे पिंट्या पिंट्या पिंट्यावाला हे ह्या गोष्टी काय आहेत. मी जेव्हा पण बघतो की सिद्धेश गाडगे तुला पिंट्या नावाने बोलवतो, तू त्याला पिंट्या नावाने बोलतो, चिकूला पण पिंट्या. त्या सानवी 11 मध्ये असे किती पिंट्या आहेत, आणि ह्याचं रहस्य काय मला आज जाणं. म्हणजे गौरव पण आता आपल्यासोबत ऑनलाईन आहे, गौरव साळगाव दिलीप बोईसचा. त्या पिंट्या मागचा फंडा काय, आज तू तो उघडकीस करायचा आहे. आम्ही सानवी 11 साठी खेळायचो ना, सानवी 11 साठी तेव्हा एक चिकूने पहिला मला आवाज दिला, अरे पिंट्या इथे ये ना. तर ठीक आहे, मी पण गेलो, हा बोल ना पिंट्या. ते तिकडनं मग जॉन्टी चालू झाला. तर मग हळूहळू टीम मध्ये बोब्या चालू झाला, सगळे चालू झालं. असं आमचं टीमचं जे
ओनर होते, टीम ओनर विक्रांत रांजणे म्हणून. तो पण म्हणजे आम्ही दादा बोलतो त्याला. तोही पर्सन एवढा चांगला आहे ना, तो पण लय सपोर्टिव्ह पर्सन आहे. तो मग हळूहळू त्याला पण चालू झाले, अरे दादा अरे पिंट्या, मग तो पण आमच्यामध्ये थोडं थोडं चालू झालं. हे पिंट्यात शिकून स्टार्ट केलं पहिली, तर मग ते तिकडनं हळूहळू हळू ते सगळीकडे ते सगळे तेच झालं. आता कोणी भेटलं की अरे पिंट्या अरे पिंट्या असं झालं. सुरुवातीला आय गेस तुम्ही मीरा रोड मध्ये ती टुर्नामेंट जिंकलेली, मीरा रोडच्या त्या आय गेस पेनकर पाड्याची ती एक मोठी स्पर्धा. हा, ते ब्लॉक वरती ती जिंकल्यानंतर मी तुमचे पोस्ट बघत होते, सगळे पिंट्या कसे काय. तुम्हाला तो थोडं आश्चर्य वाटायचं की हा पिंट्या मला फॉर्म्युला म्हणजे फंडा काय. मी नेहमी म्हटलं विचारेन, बोब्याला देखील मी हा प्रश्न एकदा विचारणार होतो, पण ती संधी मिळाली नाही. आज म्हटलं चला लाईव्ह आहे, एक सरप्राईज प्रश्न पावसकरला हा विचारू की हा पिंट्यावाला फंडा काय आज का आलं. म्हणजे चिकू खरा त्याचा प्रोड्युसर आहे, ज्यांनी पिंट्या हा फेमस केलेला. म्हणजे आता सगळेजण तुला पिंट्या म्हणत असतील, आणि मला असं वाटतं की पावसकरच नाव असेल पिंट्या. ऍक्च्युली आता जर चिकू वगैरे लाईव्ह असतील ना, लाईव्ह असतील ते लोक आता ते बघतोय तो प्रश्न लाईव्ह, विचारला बघतोय एवढे मित्रा. असतील, लय असणार आहे तो, लय असणार आहे. नाही, कारण की मला स्वतःला एक हसू येते, कारण की असं हसणं आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत मित्रा. जगामध्ये आता काय आपलं पण सर्व जाणतो, पण या सगळ्या आठवणी जेव्हा उघडतो ना, तेव्हा ते प्रत्येक जण मोबाईलमध्ये बघून हसत असेल हे मी 100% तुला गॅरंटी देऊ शकतो. कारण की तुझ्या चेहऱ्यावरचं त्या हास्य आहे ते मी नक्कीच, त्याच्या मागच्या बरेचसे चांगले चांगले शब्द आहेत तेही तुझ्या मनामध्ये असतील, पण ते आता आपण इंटरव्ह्यू मध्ये बोलू शकणार नाहीये. खरं ती धमाल आहे. आणि तुमचा जो संघ आहे, आणि इनफॅक्ट कालू बद्दल पण मी सांगेन की तोही फार चांगला मुलगा आहे. बोभे आहे, कमी बोलतात, पण धमाल मस्तीमध्ये ही लोक खूप पुढे असतात. कल्लू फक्त दिसतो, कल्लू फक्त शांत दिसतो, पण तो शांत नाही. कारण की टीम मध्ये ना सगळ्यात जास्त कल्लूच आहे. सगळ्यांना किडे तोच करणार कल्लू. ह्याची खेच त्याची खेच. तू बोलल्या त्या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळं चित्र एक ना ते समोर अचानकपणे आलं. कारण की मला ती माहिती आहे, ती एक ब्ल्यू जर्सी तुम्ही नवीन बनवलेली सान्वी 11, आणि तुम्ही ती स्पर्धा जिंकली. आय गेस प्रसाद रहाटे देखील त्या मॅच मध्ये एखाद मॅच टुर्नामेंट साठी आलेला, त्यांनी देखील तेवढंच कमिटमेंट दिलेलं. आणि जबरदस्त तुझ्या ओव्हरऑल क्रिकेट. सेमीला मॅच होती 6 बॉल 3 ची होती. रहाटेने ती ओव्हर एवढी चांगली टाकली, त्या टायमाला रहाटेने ती 1 रनाची ओव्हर टाकलेली. 1 रनाची आणि 4 का 5 विकेट घेतलेले त्यांनी रहाटेने, आणि ते आम्ही सेमी जिंकलेलं तिकडे. आणि उमेश अपराज नायर, त्यांनी बॅटिंग डेंजर बॅटिंग केली त्यांनी. उमेश येस उमेश पण आपली एक, मला ते गोष्ट का वाटते ना, की आपल्या या लकवट टेनिस क्रिकेट मधलेच बहुतेकच खेळाडू आहेत त्या संघामध्ये. आता वेगळ्या संघाकडून तो खेळतोस त्याबद्दल काहीच, शेवटी तो व्यक्तिशा निर्णय असतो, पण सान्वी 11नी आपल्या या परिसरामध्ये खूप नाव कमवलेलं आहे. आणि तुम्ही असंच सर्वांनी इंडिव्हिज्युअली क्रिकेट चांगलं खेळत राहा, कारण ते गरजेचं आहे. आपण नेहमीच म्हणतो की आपण एका पद्धतीतच क्रिकेट नाही खेळलं पाहिजे. फक्त लकवाच नका खेळू, तुम्ही स्पिन खेळा, टिचकी खेळा. मी टिचकी बद्दल पण एक प्रश्न विचारणारच आहे. ओव्हरआर्म क्रिकेट खेळा, लेदर क्रिकेट खेळा. आज तुला देखील ओव्हरआर्म क्रिकेट खेळून खूप प्राऊड फील होते की नाही, आपण पण आपली पण तेवढी कपॅसिटी, आपण पण तेवढ्या दर्जेदार क्रिकेट खेळू शकतो. तर ते सर्व पाहून ना, ऍज अ कॉमेंटेटर किंवा ऍज अ मित्र म्हणून मलाही देखील तेवढंच प्राऊड फील होतं, जेव्हा आम्ही गोष्टी करतो की अश्विन पावसकर किंवा पावसकर म्हणून असा खेळाडू आहे, तो आपल्या परिसरातला आहे, किंवा दुसऱ्याकडून ऐकतो, तेव्हा अजून चांगलं फील होतं. आपण वळूया, ओव्हरऑल क्रिकेट झालं. टिचकी क्रिकेटमध्ये अभिनय या संघाकडून खेळत सुरुवातीला आपण इंडिव्हिज्युअल टीम गेलो, कारण की बरेच जणांनी टिचकी क्रिकेट बद्दल म्हणालंय. पण मी स्पेशली तुला सांगेन की जॉन्टी आणि पावसकर आणि मोहसिन हे सर्व स्टार आहेत. तर त्याबद्दल काय सांगतील, टिचकी क्रिकेट बद्दल थोडक्यात तू काय सांगशील. आणि सूरज सावंतचा प्रश्न आलेला आहे. सूरज सावंत अंधेरी बोलला ना की टेन्शन नाही, कारण की तिकडे सूरज सावंत आहे अंधेरीचा. असं आता फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही तिथे गेलो ना खेळायला, मला फक्त बबलूने फोन केला की असं आहे, आपण एंट्री करतो तिथे, तू येशील का. बोललो आपण तिकडे कधी क्रिकेट खेळलो ना, बघू चल जाऊया बोललो. आणि तेव्हा बहुतेक आम्ही
आम्ही नाईट गेलो तिथे खेळलो. आम्ही ती मॅच सेमीफायनल अंबोलीच्या अगेन्स्ट सकाळी 3:30-4 वाजता दादा विदाऊट कॉम्प्रो खेळतोय मॅच. 1 बॉल 1 आली आणि तिथे मंकड आउट होता. तर समीर होता स्ट्राईकवर, समीर, आणि भोला होता नॉन स्ट्राईकवर. आणि ऍक्च्युली ऑर्गनायझरने तेव्हा मॅन ऑफ द मॅच भोलाला द्यायला काढलेला की मॅच जिंकले की या पोराला मॅन ऑफ द मॅच द्यायचं. भोला होता नॉन स्ट्राईकला आणि आंबोलीची टीम 1 बॉल 1 तर त्यांची थोडी मीटिंग वगैरे झाली. 1 बॉल 1 आहे तर मंकड ट्राय कर. तर जॉन्टी मला बोलतो 1 बॉल 1 आपण पाहूया नको, आपण जाऊया स्टेजच्या मागे. आम्ही गेलो स्टेजच्या मागे उभा राहिलो. हे पब्लिक ओरडायला लागले. त्यांनी बोललो जिंकला असणार. पुढे येऊन बघतोय तर समीर बडबडतोय बोलायला, अरे तू भागा की असा तसा. मी बोललो काय आला, काय ना मंकड आउट झाला. चायला बोलला आता एवढं सकाळी 3:30-4 वाजता जिंकायची मॅच आहे. ती मॅच हारलं तिकडे. मग तिकडनं हळूहळू थोडं चालू केलं तिकडे. पण तिकडचंही क्रिकेट मी बघितलं दादा, पटापट, टाइमपास नाही, बॅट्समॅन रेडी, बॉलर रेडी, पटापट खेळा. रूल्स चांगले. ऍक्च्युली मी माझा सुधाचं आणि बबलूचं बोलणं झालेलं आहे लॉकडाऊनच्या अगोदर. जरी लॉकडाऊन झाला नसताना दादा एक टिचकीची डे टुर्नामेंट आम्ही करणार होतो सूरजला घेऊन. सूरजशी पण बोलणं झालेलं. सूरज पण बोललेलं की ठीक आहे तुम्ही करा, तुमची जेवढी टीम होतं तुम्ही करा, बाकी मी अंधेरीवरून पण टीम. नक्कीच नियम त्यांचे जे आहेत म्हणजे आपलाच खेळ आहे तो. वेगवेगळे फक्त नावं दिली गेलेली आहेत की लकवा किंवा टिचकी, पण आपण पण आपले जे नियम आहेत आपण अजून कठोर करण्याचा प्रयत्न करतोय किंवा असं सिम्पल करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून गोलंदाज आणि जे फलंदाजाचं जे समीकरण जुळत नाहीये ते जुळेल व्यवस्थित आणि कंटिन्यू क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. यासाठी आपण खूप चांगला एक ऍक्शन प्लॅन बनवलेला आहे. त्यात सर्व खेळाडूंचे जे विचार आहेत, सर्व आयोजकांचे विचार आहेत, कशा चांगल्या पद्धतीने आपल्याला हा गेम अजून वाढवता येईल तो निश्चितच आपण प्रयत्न करणार आहोत. पावसकर, नेक्स्ट गोष्टीकडे मी येतोय की क्रिकेट म्हणजे पावसकरसाठी काय, एक शब्दामध्ये सांगू शकतोस किंवा क्रिकेट म्हणजे काय आहे तुझ्यासाठी? पॅशन, पॅशन. क्रिकेट म्हणजे माझ्यासाठी पॅशन. क्रिकेट इज पॅशन. आणि अर्थातच क्रिकेटमुळे एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे पावसकर या संपूर्ण क्रिकेटच्या दुनियामध्ये. पावसकरसाठी आज स्वतः पावसकर एक यंग प्लेअर म्हणून या क्रिकेटमध्ये आला, त्याला अनेकांनी प्रोत्साहन दिलं आणि अनेकांनी प्रेरणा देखील दिली की तू चांगला खेळ, प्रॅक्टिस कर, नियमितपणे प्रॅक्टिस करत राहिलास की तू एक चांगला खेळाडू बनशील. आणि आज तेच झालं. तर आज मी पावसकर ॲज एक चांगला खेळाडू, स्टार क्रिकेटर म्हणून जर त्याला विचारायला गेलं की तुझा आवडता युवा प्रतिभावंत खेळाडू कोण आहे? असं तर आता चिकू आमच्यात खेळायचा, आता त्यांची टीम चालू झाली संजय नगर, तर तो तिकडे खेळतो. आणि आमचं पण बोलणं होत असतो माझा चिकूच्या विजूबाईंचा. तर काय विजूबाईने त्याला आधीच सांगितलेलं की बघ तुझी जर टीम नसेल तर खेळ तू इथे, जर तुझी टीम जर एंट्री करत असेल तर तिकडे खेळ, कारण की तू पहिल्यापासूनच तिथे खेळतोय, ज्या टीमने तुला नाव दिलंय तिकडनंच खेळ. पण असं बघायला गेलं तर चिकू, कारण की आपण बोलतो की गुड्डू जोरात मारतो, साई जोरात मारतो, ऍक्च्युली त्यांची बॉडी लँग्वेज आहे, हाईट आहे, मारतात. पण चिकू जे फटके मारतो बघण्यासारखे असतात त्याचे फटके. मी तर बोलतो आणि ना चिकू, आजच्या तारखेमध्ये कोणी असं यंग टॅलेंटेड प्लेअर नसेल की चिकू सारखा मारू शकतो. हो नक्कीच. आणि आपण म्हणून त्याला आपण एक डायलॉग दिलेला आहे की जो करतो षटकारांचा वार तो आहे षटकारांचा चिकू पवार. तर ती एक आठवण आली. आणि चिकू बघतोय लाईव्ह आणि तो हसत असेल आणि लगेच जसं इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला वाटतं पहिला कॉल तो पिंट्यातच असणार आहे. ओके, छान चालल्यात आपल्या या गप्पा गोष्टी आणि तासभर झालेले आहे तरी आपल्याला असं वाटतं की अजून आपण बोलत राहू. आणि आपण बोलतोय, अनेक असे प्रश्न असणारच आहेत. अश्विन पावसकर आणि सुंदर स्टार बॉईज यांचं स्वप्न काय आहे? कोणती एक स्पर्धा जिंकणं ही त्यांच्या स्वप्न आहेत किंवा त्यांच्या बकेट लिस्टमध्ये की आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे? असे 2 टुर्नामेंट आहेत आता. एक तर प्रेसी कप. प्रेसी कप आम्ही खेळलो, आम्ही क्वार्टर्सला हारलो. पहिल्या वर्षी ज्या वर्षी मी खेळलो तेव्हा आम्ही क्वार्टर्सला मेन बॉईज समोर हारलो. आणि काय ती सुप्रीमो चषक. 2 टुर्नामेंट जिंकण्यासारखे असे वाटतात की जिंकलं पाहिजे आपण. कारण की ते 2 जे टुर्नामेंट होते त्यांचे ग्राउंडवर जे क्राऊड असायचं, स्पॅक्टेटर्स जे असायचे, सपोर्ट असायचा, छान, खूप छान.
हो, प्रेसिंग म्हणजे आपल्याच परिसरामध्ये असतात. आपले जे घरचे प्रेक्षक आहेत ते आपल्याला सपोर्ट करायला येतील. त्यांच्या समोर प्रदर्शन करणं फार मजेशीर असतं. दुसऱ्या बाजूला जॉनी मैदान, त्याचा इतिहास अनेकांना माहिती आहे. असंख्य प्रेक्षक असतात. एक वेगळा गाजावाज असतो. त्या प्रेशरमध्ये परफॉर्म करणं, तिथे जिंकणं, ही म्हणजे जर दहिसरच्या त्या जॉनी मैदानामध्ये तुम्ही मॅच जिंकलात तर दहिसरच नव्हे की दहिसर, बोरिवली, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, कारण की ट्रेन मधून जाणारे लोक पण काही काही वेळेला स्पर्धा असेल तर उतरतात, बघतात मॅच आणि मग नंतर आपल्या घरी जातात. असा त्याचा काहीसा इतिहास आहे. तर नक्कीच या दोन स्पर्धा आहेत. दुसरा एक मी प्रश्न तुला विचारू इच्छितो की जर म्हणजे मी अजूनपर्यंत तुला कधी बघितलेलं नाहीये, पण हे तू रहस्य आज सांगू शकतोस. जर तू कधीही स्लेजिंग केलेली आहेस का, आणि जर केली आहेस तर कोणत्या खेळाडूच्या विरोधात? थॉमसला केले, थॉमसला आणि असं थोडं मस्करी आपला बोलणं वगैरे येत असतो. आपलं म्हणजे रिलेशन एकदम घरासारखं रिलेशन आहे थॉमस बरोबर. एकदा संभाजीनगरला मॅच होते आणि एकविरच होती फायनलला, तेव्हा मी थॉमसला बोललो की भाई बॉक्स आउट तो हो जा दिए तुमने, कितना मारेगा बोललो. हा, एकदम हे बोलतात ना की प्यार वाला स्लेजिंग होतं, पण अर्थात हा त्याच्यामध्ये हा माइंड गेम आहे. कधी अशा वेळेला कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं. त्यामुळे तू केलंस तर केलं तर थॉमसला, ऑब्व्हियसली आपण सगळे मित्र आहोत. पण त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही झालेला की त्याने अजून रागाने काही चांगली क्रिकेट खेळली? त्याच्यावरती कुठे परिणाम होणार आहे? त्याला स्लेजिंग करणं म्हणजे त्याचा परिणाम उलटा होतो. परिणाम उलट होता, अर्थातच. निश्चितच तुला आज या संपूर्ण आपण इंटरव्ह्यू मध्ये आता एक शेवटच्या टप्प्यापर्यंत येतोय. काहीशे रॅपिड फायर प्रश्न असणार आहेत आणि त्यानंतर 2 महत्वाच्या प्रश्नांकडे मी येणार आहे. तर त्यासाठी तू तयार आहेस रॅपिड फायर प्रश्नांसाठी? ओके. रॅपिड फायर ऑप्शन, मी कोणत्या प्रश्नांचे ऑप्शन देणार नाही. काय ऐकायला आवडेल, पिंट्या की पावसकर? पावसकर. पिंट्या फक्त चिकू वगैरे आहे फ्रेंड सर्कल मध्ये तुझे, बाकी पावसकर एक नाव जे झालंय, पावसकर ऐकायला पण बरं वाटतं की लोक आता मला नुसतं पावसकरच नाही बोलत, कोण पाव बोलतोय, कोण पावट्या बोलतो. आपला राहुल सुर्वे भाई, तो पावट्या बोलतो. त्याच्यात जोडून माझा दुसरा सुधा प्रश्न आहे. पावस. हा, सुधा पावस. मला मी असे पावस बोलतो, कॉमेंट्स मध्ये पावस ऐकत होतो, अनेक जण तुला पावस. पावस पण म्हणतात. आपला सुशांत आलेला आहे, त्यांनी पहिला पिंट्या पिंट्या बोलल्याने त्याचा कॉमेंट मध्ये तो पाव देखील कॉमेंट करतोय. तो पण एक पिंट्या आणि तो सर्वात मोठा पिंट्या, सगळ्यांचा लाडका पिंट्या आहे. सुशांत, लाडका तुझं पण पिंट्या. स्वागत आहे. लेट झालाय तो, पण नक्कीच त्याचं स्वागत आहे. खूप चांगला मुलगा आहे. तुला बॅटिंग, ओपनिंग बॅटिंग करण्यासाठी कोणत्या खेळाडू सोबत आवडेल? मला तर पिंट्याच येते. चिकू की राहुल सुर्वे? चिकू चिकू. कारण की दादा चिकू. त्याला आणि काय? फक्त काही नाही, त्याला बोललो ना आपण की चिक्या तू स्टार्ट कर, बाकी मी तुला स्टँड द्यायचं काम करतो, तो चालू होऊन जातो मग पहिल्या बॉलपासून. त्याचं असं. नक्कीच, नक्कीच. दुसरी गोष्ट, विजूभाई की शफिक, कुणाशी जास्त घाबरतोस? भाई. कारण की माझ्या सांगते एक किस्सा झालाय. आम्ही दहिसरला टुर्नामेंट, आम्ही सेकंड प्राइज मारला होता, सेकंड प्राइज दिल्ली बॉईजच्या अजून. आणि त्या टायमाला मी चुकून कॉम्बो असा केला होता ना, सेकंड प्राइज मारून आम्हाला फक्त वरती ₹1000 आले होते त्या टायमाला, मी जे ऐकलंय. त्यानंतर मी कॉम्प्रोसाठी कोणाकडे जात नाही, आणि कोण जरी आला कॉम्प्रोसाठी विजूबाईशी वार्ता कर, माझ्याशी वार्ता करू नये. नाही, बरोबर. पण जेव्हा राग असतो तो पण राग खूप भारी असतो विजूभाईचा. नाही पण खूप मजा विजूबाई येते. जोपर्यंत राग आहे ना, जोपर्यंत राहतील पर्यंत, नंतर जेवढा राग करणार तो त्याशी जास्त प्रेम पण करतात. बरोबर, बरोबर, अर्थातच. अजून एक प्रश्न की संजय नगर की कार्टर रोड, कुठे भटकायला संजय जास्त नगर. आवडेल? संजय अरे वा, नगर. क्या बात. पिंट्या आहे तिथे, पिंट्या. नक्कीच, नक्कीच. एक एक प्रश्न माझ्याकडून मिस आउट झालेले आहे. पहिल्यांदा जेव्हा तू बोरिवली संघामध्ये खेळला आणि तेव्हा आय गेस तुम्ही जिंकला, ती सर्वांनी खूप चांगलं परफॉर्मन्स केला. तो बोरिवली म्हणजे आपण जेव्हा दहिसर बोरिवलीची मॅच होते तेव्हा बोरिवली या संघाचं नेतृत्व करताना तुला
कशा फिलिंग्स होत्या आणि त्या मॅच बद्दलची आठवणी? ऍक्च्युली दादा कसं झालं माहितीये, पहिल्यांदा मी दहिसर बोरिवली दिल्ली बॉईजनी जी टुर्नामेंट ठेवलेली आर्यन चषक, तेव्हा झालेली. त्या टुर्नामेंटला मला खेळता ना आला दादा, पण तेव्हा आहे ना जागो आयकॉन प्लेअर होता. जागो आणि थॉमस होते. दहिसरकडनं थॉमस होता, बोरिवलीकडनं जागो होता. ते मी असं मनात ठेवलं की बोरिवलीमध्ये जागो आयकॉन आहे ना, तर आपल्याला पण आयकॉन व्हायचं बोरिवलीमध्ये. त्यामुळे एक 2-3 वर्षामध्ये कळालं मला, फोन आला, तुझा फोन आला, बबलूचा फोन आला की आपण अशी दहिसर बोरिवली मॅच ठेवतोस, तू अवेलेबल आहेस का? हाय अवेलेबल. घनश्यामने पण फोन केला होता मला, म्हणजे हाय अवेलेबल, खेळणार मी. तर मी बोललो नाही, आता आपल्याला संधी भेटली आहे तर या टुर्नामेंट त्या मॅचला पण मी ऍक्च्युली बाहेरच जाणार होतो. माझा थोडा प्रॉब्लेम चाललेला, मी थोडा गावी वगैरे जाणार होतो. पण मी घरच्यांना बोललो की नाही, तुम्ही जावा, मी मागून येणार. कारण की ही संधी मी विचार केला की मला आयकॉन व्हायचं, तर मी ती खेळूनच येणार. घरच्यांना तसं बोललो आणि मग घरची गावी गेलेले, मी 2 दिवसांनी गेलेलो खेळून. ओके. मी आता रिसेंटली ते फोटोज बघत होतो आणि तुझी परफॉर्मन्स आणि पूर्ण बोरिवली संघाची परफॉर्मन्स खूपच भारी होती. त्याबद्दल कोणतंच शंका नाहीये. आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे. एक लास्ट 2 महत्वाचे प्रश्न आहेत. आज एवढ्या वर्ष तू क्रिकेट खेळतोयस. क्रिकेट खेळताना खरं तर आपला घरच्यांचा सपोर्ट, आई वडिलांचा, परत आज तू मॅरिड आहेस, एक छान मुलगा आहे तुला, ह्या सर्वांचं म्हणजे क्रिकेटचं आणि फॅमिलीला आपण कसं बॅलन्स करतो, आणि तुझा सपोर्ट. मला माहितीये बजरंग दादा खूप स्पोर्टी आहेत. आज आज त्यांचा वाढदिवस पण आहे, तर त्यांना याच निमित्ताने मी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देतो बजरंग दादा. कारण की त्यांना भेटून पण आपण एकदा मध्यंतरी एका हॉटेलमध्ये भेटलो आणि तेव्हा ओळख झाली. म्हणजे मी ओळखून होतो, पण तुला माहिती नव्हतं की मी बाबांसोबत पण ओळखीचं आहे की नाही. तर तेव्हापासून क्रिकेटच्या गोष्टी, आणि रिसेंटली टुर्नामेंट केलं तेव्हा पण. तर क्रिकेटसाठी कुटुंबीय एव्हरी टाइम, म्हणजे पावसकर कुटुंबीय हे सामाजिक कार्यामध्ये तेवढेच पुढे आहेत. कोणत्याही आपत्कालीन स्थिती असली तेव्हा हा संपूर्ण परिवार पुढे असतो, त्या संपूर्ण बोरिवली परिसरामध्ये. पण जर म्हणायला गेलं, क्रिकेटमध्ये अश्विन पावसकर याला केवढं मार्गदर्शन आणि केवढा सपोर्ट मिळालेला आहे, त्याबद्दल तो अनुभव सांग. आणि आज धन्यवाद देण्याची तुला खूप मोठी संधी आहे, तर ही संधी तू पूर्णपणे पकडावी असं मी सांगतो. माझे जे मम्मी पप्पा आहेत, ऍक्च्युली कसं माहिती बघा, माझ्यासाठी माझे जे मम्मी पप्पा आहे ना, असे मी तर देवाला एकच बोलतो की जसे माझे मम्मी पप्पा आहे ना, तसे सगळ्यांना दे. कारण की त्यांचा जे सपोर्ट आहे ना, आता मी अर्ध्या रात्री असो मॅचला बाहेर ना, तरी मला कधी कधी लेट पण होतात. आपण अंधेरीला वगैरे जातो 3:30-4 वाजता मॅचला, तर घरून मम्मीचा फोन असतो, वाईफचा फोन असतो. वाईफ पण मला एवढं सपोर्ट करते क्रिकेटसाठी. तर मी घरच्यांना आता थँक्स बोलायचं बोलला ना, तर विचार करतो की काय काय पद्धतीने कसं बोलू त्यांना, की ते असं थँक्स बोलण्यासारखं आहे पण नाही. खूप जास्त म्हणजे खूप लय म्हणजे लय सपोर्ट. असंच नाही की घरचेच फॅमिली, की माझे मोठे काका आहेत, त्यांची मुलं आहेत. क्रिकेटसाठी मला बोलला ना, की मी मॅचला जरी जात असलो ना, मोठ्या काकांची पोरं खाली उभे असतात. तर कुठे चालला दादा मॅचला? अरे दादा अंधेरीला चाललोय, इथे चाललोय. ठीक आहे, जिंकून ये, आलाच ट्रॉफी घेऊन ये. आणि अर्थात तू हे बोलता बोलता तू थोडा भावुक झालाय. आणि अश्विन पावसकर म्हणजे रनमशीन पावसकर ही भावुक होऊ शकतो, हेही आज आम्हाला कळलंय. एक एक आपल्या संपूर्ण कुटुंबाबद्दल मी खरोखर ही त्या एका संध्याकाळसाठी मी आलेलो, त्या नाईट स्पर्धेसाठी, जे तू स्वतःच्या इथे कार्टर रोडला, तुम्ही जिथे राहता, बीट सोसायटीचे सर्वजण होते आणि खूप धमाल झालेली. आणि तेव्हा मला असं प्राऊड फील झालं की अरे, संपूर्ण कुटुंब एकसाथ. आणि अनिकेत स्पोर्ट्सचे सर्वांचे टी शर्ट्स होते आणि धमाल मस्ती, एकदम फुल एन्जॉयमेंट सुरू होतं. आणि प्राऊड फील होतं. फक्त फॅमिलीच नाही, म्हणजे फॅमिली आणि संपूर्ण परिसरातले लोक देखील तुला तेवढंच सपोर्ट करतात. आणि थँक्यू किंवा धन्यवाद हे म्हणणं हे त्यांच्यासाठी फार छोटा शब्द आहे. आज तू त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करतोयस. येणारे जी युवा पिढी आहेत आपल्या त्या परिसरातली, त्यांच्यासाठी देखील तू आवर्जून करशील ही मला खात्री आहे. त्याबद्दल कोणतेच शंका नाही. अजून तुला काही बोलायचं आहे का? मला असं वाटतं तुला काहीतरी बोलायचं अजून आपल्या या परिसरात. माझं कसं माहितीये दादा, आमच्या परिसरामध्ये ना क्रिकेट मला चालू ठेवायचं. कारण की आता बोरिवली ईस्ट मध्ये एकही ग्राउंड राहिला ना पहिल्यासारखं,
की क्रिकेट जाऊन खेळू शकतो आपण. तर मला कसं माहितीये एरियामध्ये पोरांसाठी फक्त नाही, असं नाही की इकडे खेळ तिकडे खेळ, आपण एक टुर्नामेंट ऑर्गनाईज त्यासाठीच करतो की त्यांनाही कळू दे की नाईट टुर्नामेंटचा एक्सपिरियन्स किंवा बाहेर क्रिकेट खेळायचा एक्सपिरियन्स काय असतो. एक त्या मॅचचं प्रेशर हँडल करणं कसं असतं काय ते. बरं, ही चांगली संकल्पना तू सुरू केलेली आहे आणि आपल्या त्या कॉम्प्लेक्समध्ये कमी जागा असून सुद्धा एवढे चांगले स्पर्धेचं आयोजन करतोय, ते सातत्यपूर्ण तू आयोजन करत राहा. आपल्या जे होतकरू खेळाडू आहेत त्यांना देखील तेवढी चांगली संधी मिळेल. खरोखर खूप बरं वाटलं पावसकर, हा तुझा पूर्ण क्रिकेट जीवनाचा प्रवास आणि त्यात जर व्यक्तिशा आज तू आईवडिलांना देखील आपले सर्व काका काकी आहेत, त्यानंतर आपले चुलत भावंड आहेत, स्वतः तुझा भाऊ आहे आणि तुझी बिलाउड वाईफ आहे आणि मुलाला देखील मी स्टेटस तुझे फॉलो करतो. खूप खूप एन्जॉय करता तुम्ही. असंच एन्जॉय करत राहा, निरोगी राहा आणि हसत खेळत राहावं, हीच मी आई थँक्यू. जगदंबाचरणी प्रार्थना करतो. कसं वाटतंय, एक शेवटचा प्रश्न नंतर आहेच पावसकर, पण आज इतका वेळ झाला आपण गप्पा गोष्टी करतोय, कसं वाटतं ही संपूर्ण संकल्पना जी लकवा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकचॅट इंटरव्ह्यूज मध्ये आज अश्विन पावसकर आपल्या सोबत आलाय. क्रिकवेअरनी ही संकल्पना संपूर्ण आलेली आहे, काय सांगशील पावसकर? या वर्षी तरी टुर्नामेंट काही झाले नाही लॉकडाऊनमुळे दादा, पण मी परत क्रिकवेअर, लकवा टिकेट क्रिकेट फॅमिली, अमर दादा आहे, इंडिया दादा आहे, तू आहे, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. असंच म्हणजे जे यंग टॅलेंटेड प्लेअर आहे त्यांना सपोर्ट करा आणि काय. हो, सपोर्ट तर आहेच आणि आपण क्रिकेटमध्ये एवढं चांगला परफॉर्मन्स केला तर अर्थातच त्याचं जग कौतुक करतं आणि आज ती संधी आली कारण की आपल्या त्या परिसरामध्ये एक असा खेळाडू आहे ज्याच्याबद्दल आपल्याला ऐकणं फार महत्वाचं होतं. अजून एक गोष्ट, अनिकेत स्पोर्ट्स बद्दल तू थोडीशी माहिती निश्चितच सर्व प्रेक्षकांना द्यावं कारण की त्यात अनेकशा गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं तू चांगल्या पद्धतीने सांगू शकशील. टी शर्ट्स, बॅट्स, काही काही गोष्टी आहेत त्या देखील तू आज आपल्या सर्व प्रेक्षकांना सांग. आपला छोटासा अनिकेत स्पोर्ट्सचा शॉप आहे. कधी कोणाला काही म्हणजे असं क्रिकेटचे इक्विपमेंट्स किंवा काही लागलं तर आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मी बॅटी स्कूप करू शकता, टी शर्ट ऑर्डर, टी शर्ट ट्रॅक साठी ऑर्डर करू शकता. आता लॉकडाऊनमुळे आपण फ्री होम डिलिव्हरी सुद्धा चालू केलं आहे दादा, तर कॉन्टॅक्ट करा, काही असेल करू आपण. येस, अर्थातच तू सांग. मी त्याला म्हणालेलो की ही गोष्ट नक्कीच म्हण कारण की क्रिकवेअर भले क्रिकवेअरनी या क्रिकचॅटचा इंटरव्ह्यू कोणा स्पॉन्सर केलाय, पण क्रिकवेअरनी आवर्जून सांगितले की आपले जे जे खेळाडू आहेत त्यांना जे काही सांगायचं असेल त्यांच्या व्यक्तिशा बिझनेस बद्दल किंवा स्पोर्ट बद्दल, तर शेवटच्या टप्प्याला आपण ही गोष्ट नक्कीच त्यांना प्रोजेक्ट करण्याचा माध्यम आहे. आणि आज हे सगळे इंटरव्ह्यू युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून देखील आज येणार आहेत काही दिवसानंतर. पण अनिकेत स्पोर्ट्स बद्दलची मी एक सर्वात चांगली गोष्ट प्रेक्षक तुम्हाला सांगू इच्छितो, स्पेशली जे सर्व क्रिकेटर्स आहेत त्या सर्व क्रिकेटरना सांगू शकतो की अश्विन पावसकर बॅट स्कूप करायला दुसरीकडे कुठे देत नाही, तो स्वतःच्या हाताने ती बॅट घडवतो. ज्या वेटची बॅट तुम्हाला पाहिजे, शॉर्ट हँडल असेल, लॉंग हँडल असेल, किती वजन पाहिजे ते ॲक्युरेट वजन तुम्हाला ते मिळेल. चांगला वूड आहे, चांगला विलो आहे. टेक्निकल गोष्ट आपण की विलो चांगला मिळेल, ग्रिप्स चांगल्या क्वालिटीचे आहेत. तुम्ही आवर्जून रबर बॅट्स आलेले आहेत, बॅट्स त्याच्याकडून नक्कीच घ्या कारण की त्या बॅटीने अनेकांनी कमाल केलेली आहेत. ते एक गोष्ट वेगळी आहे की अनिकेत स्पोर्ट्सचं तर लेबल कधी कधी निघून जातो, पण ते बॅट घडवण्यामागे अश्विन पावसकर याला ती क्रेडिट जाते. हे मी माझा अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करते आणि हे चांगलं काम तू पावसकर खरोखर करत राहा. थँक्यू दादा, थँक्यू. नक्कीच. शेवटचा प्रश्न, पावसकर, लॉकडाऊन आहे आता, लॉकडाऊन हळूहळू अनलॉक झालेलं आहे, आपण एका वेगळ्या टप्प्यामध्ये न्यू नॉर्मल मध्ये आपण कशी काळजी घेतली पाहिजे? आज तू स्टार क्रिकेटर आणि स्टार क्रिकेटच्या माध्यमातून आपले सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना एक शेवटचा संदेश या न्यू नॉर्मल बद्दल काय सांगशील? असं नाही की लॉकडाऊन ओपन झालाय तर आपण एकदम फ्रीली राहू शकतो. आपण पण आताही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, मास्क लावा, सॅनिटाईज राहा, सॅनिटाईज करत राहा हातांना. घरी जातो थोडं आपण बाहेर फिरतो वगैरे किंवा घरी जाताना हँडवॉश करत राहा आणि जास्त सोशल डिस्टन्सिंग पाहा आताही.
कारण की आपण अजून असं नाही की लॉकडाऊन अनलॉक झालंय की आपण झालो एकदम फ्रीली फिरू शकतो कुठेही, तसं नाही. आता पण थोडं काळजी घेतली पाहिजे आपण पण आताही. आणि जे काही आपल्या परिसरातील पोलीस असो किंवा डॉक्टर असो त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. आता नाही बोललं दादा, आम्ही 4 महिने आमच्या इथे जेवढे SRPF वाले होते त्यांनाही आम्ही एवढं सपोर्ट केला. परत आपल्या कस्तुरबा पोलीस स्टेशनचे जे सिनियर आहेत त्यांनाही आपण म्हणजे पप्पांनी थोडं त्यांच्याशी बोलणं वगैरे करून आपला एरिया पूर्ण पप्पांनी येस पावस सर, ऐकू शकतो तुला. हॅलो. थोडं सोशल डिस्टन्सिंग. मित्रांनो, पावसकर सोबत आपण परत कनेक्ट करूया. अनेक प्रेक्षक लाईव्ह आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि पावसकर थोडस टेक्निकल एरर झालेलं आहे, पण आपण त्याला पुन्हा एकदा रिक्वेस्ट पाठवली. पावसकर जर तू ऐकत असेल, मी तुला रिक्वेस्ट पाठवली, तू ती एक्सेप्ट कर. हा, कनेक्ट झालेला आहे. येस येस पावसकर. येस पावसकर, कंटिन्यू करू शकतोस. जो आवाज येत नाही, आवाज ब्रेक होऊन गेला. आता माझा आवाज येतोय का क्लिअर? पावसकर, तुझा आवाज ऐकू येते, तू कंटिन्यू करू शकतोस. आवाज ब्रेक होऊन येतोय. आवाज येतो का तुला? हो हो पावसकर, तुझा आवाज येतोय, तू कंटिन्यू कर. जे सांगत होतास ना ते प्लीज कंटिन्यू कर. सोशल डिस्टन्सिंग आपण लक्ष दिलं पाहिजे. पोलीस आहेत, डॉक्टर आहेत, आपण पण लक्ष दिलं पाहिजे. आपलं काम लोकांना खूप लोकांना हा पावसकर, माझा आवाज येतोय ना तुला पावसकर? हॅलो पावसकर, माझा आवाज येतोय तुला? असं पुन्हा एकदा रिक्वेस्ट पाठवलेली आहे, ती एक्सेप्ट कर पावसकर. पावसकर, ती रिक्वेस्ट एक्सेप्ट कर पुन्हा.
इट्स आय गेस बिकॉज बाहेर पाऊस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला आपल्याला एक टेक्निकल एरर आलेला आहे. पण आपण तरी प्रयत्न करूया. शेवटचा प्रश्नांवरतीच होता. आपण प्रयत्न करूया की पावसकरला आपण कसं कनेक्ट करू शकतो. अजूनही आपल्यासोबत अनेक थैंक यू सो मच सभी प्रेक्षक जो अभी भी हमारे साथ लाइव है. वेलकम ओमकार, नितिन पाटील. सो मित्रांनो, जस्ट आपल्याला पावसकर याचा एक मेसेज आलेला आहे. शेवटच्या टप्प्यावरती होतं. त्यांनी तेच सांगितलं की अशा क्षणी अनलॉक झालेले तरी आपण सर्वांनी काळजी घ्या. सोशल डिस्टन्सिंगचा माध्यम हा फार महत्त्वाचा माध्यम आहे. 2 गज की दूरी हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हँड सॅनिटाईज करा, वारंवार स्वतःची काळजी घ्या, मास्क लावा आणि गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. आज आपण एका चांगल्या खेळाडूच्या क्रिकेट प्रवासाबद्दल आपण ऐकलं. कसा त्यांनी बोरिवली या परिसरातून क्रिकेटची सुरुवात केली. सुंदर स्टार बॉईज यांच्याकडून सुरुवात करून त्यांनी लेदर क्रिकेट, साऊथ आफ्रिका, त्यानंतर श्रीलंका आणि त्यानंतर UK देखील त्यांनी संपूर्ण वर्ष गाजवला आणि आज लकवा टेनिस क्रिकेटचा एक स्टार खेळाडू म्हणून रन मशीन या नावाने ओळखला जातो. अशा अश्विन पावसकरसोबत आज आपण बोललो. निश्चित त्यांनी धन्यवाद सांगितलेले सर्व प्रेक्षक जे आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले. अश्विन पावसकरकडून मी सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभारी आहे. सर्व मित्रांचा देखील आभारी आहे. आपण असंच या लकवा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आयोजित क्रिक चॅट्स इंटरव्ह्यूजच्या एका नवीन एपिसोडला लवकरच घेऊन येणार आहोत. मी धन्यवाद देऊ इच्छितो क्रिकवेअर ज्यांनी संपूर्ण कॉन्सेप्ट आपल्यासमोर आणलेला आहेत. कुलकर्णी ब्रदर्स, अमर आणि धनंजय, आपलं देखील खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वांनी काळजी घ्या, घरात राहा, स्वस्थ राहा, इम्युनिटी अजून स्ट्रॉंग करा आणि बस आपल्याला एकच करायचं आहे, स्माईल करायचं आहे, हसत जगायचं आहे आणि अनेकांना प्रेरणा द्यायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय लकवा क्रिकेट. शुभरात्री.